असं म्हणतात की डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप अँड दॅट शिप इज ऑलवेज टायटॅनिक. बरं, दिग्दर्शन म्हणजे आत्ता ना काय झालंय ना की मास्टर ओएस क्लोज किंवा मी काय शॉट लावला हे नाहीये दिग्दर्शन. हे नक्कीच दिग्दर्शन नाही. दिग्दर्शन कारण जर कॅप्टन ऑफ द शिप म्हणतोय तर इंजिनाच्या बिघाडापासून ते फूड पॉयझनिंग का होतंय इथपर्यंतच्या गोष्टी येतात ना. दिग्दर्शक लेखकावरती ढकलतो, लेखक दिग्दर्शकावरती, एडिटर ह्याच्यावरती, अमुक त्याच्यावरती, मग कोणीतरी प्रोडक्शनवरती. मुळात आपली इंडस्ट्री ही आपण काय म्हणतो की टीमवर्क आहे, पण त्याचा टीमवर्क पेक्षा ब्लेम गेम जास्त सुरू झालाय. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या आपल्या मुलाखत मालिकेमध्ये आपण विविध व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेतोय, त्याचप्रमाणे कलेच्या विविध अंगांबद्दल सुद्धा जाणून घेतोय. तर आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत तो विषय आहे दिग्दर्शन अर्थात डिरेक्टर. एकांकिका असो, नाटक असो, मालिका असो, चित्रपट असो किंवा वेबसिरीज असो, असं म्हणतात की डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप अँड दॅट शिप इज ऑलवेज टायटॅनिक. म्हणजे त्या शिपला जर व्यवस्थित डिरेक्शन मिळालं नाही तर ती कुठल्याही क्षणी हिमनगाला जाऊन धडकेल आणि ते जहाज बुडणारच आहे. तर अशी कुठलीही दुर्घटना होऊ न देता ते जहाज व्यवस्थित इष्टस्थळी नेण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका असते ती दिग्दर्शकाची. आणि दिग्दर्शन या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज जी व्यक्ती आली आहे त्याच्याबद्दल मी काय सांगू. आता माझा अत्यंत जवळचा मित्र, माझा भाऊ, माझा गुरु आणि मुळात एक अत्यंत उत्तम जाणकार आणि मनस्वी ऑप्टिमिस्टिक असलेला दिग्दर्शक म्हणजे अवधूत पुरोहित. नमस्कार. अवधूत, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आभाळाची माणसासाठी तू वेळात वेळ काढून आलास. आणि आमच्या प्रथेप्रमाणे सांगतो की ही आता औपचारिक ओळख झाली, इथे आपली औपचारिकता संपली. 13 वर्षांपासूनची आपली ओळख. 13 वर्षात पहिल्यांदा आज आपण एकत्र कॅमेरा फेस करणार आहोत. करेक्ट. आणि दिग्दर्शनाबद्दल मी तुझ्यासोबत काम करत असताना एवढं शिकतच असतो सतत, पण आज पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मला पहिला प्रश्न तुला आता असा विचारायचा आहे की आज खूप माध्यम उपलब्ध आहेत. मालिका आहे, सिनेमा आहे, नाटक आहे, एकांकिका तर आहेच आहेत, वेबसिरीज आता आलेल्या आहेत, वेबसिरीजचे सुद्धा प्रकार आलेले आहेत. म्हणजे OTT प्लॅटफॉर्मसाठीच्या वेबसिरीज वेगळ्या आणि यूट्यूबसाठी ज्या मिनी सिरीज केल्या जातात किंवा छोट्या बजेटमध्ये छोट्या सेटअपमध्ये केल्या जातात, जे ग्रामीण भागातले कलाकार सुद्धा खूप उत्तम प्रकारे करतात. त्याशिवाय आता मायक्रो सिरीज व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये शूट होतात, तोही एक नवीन प्रकार येऊ घातला आहे. तर दिग्दर्शकासाठी एवढा स्कोप आहे नवीन दिग्दर्शकांसाठी. मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की कुठल्याही नवीन मुलानं किंवा मुलीनं दिग्दर्शन क्षेत्रात येताना, दिग्दर्शक व्हायचं स्वप्न बघत असताना, मुळात ते स्वप्न बघण्यासाठी आपण क्वालिफाय व्हावं ह्यासाठी काही काही गैरसमज बाजूला ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर असे कुठले गैरसमज आहेत की जे आधीच बाजूला ठेवून यावं तर तुम्ही शिकण्यासाठी जास्त तयार राहाल? मुळात ना माझं असं म्हणणं आहे की दिग्दर्शन हा एक पार्ट आहे. मुळात इंडस्ट्रीमध्ये यावंसं वाटतं हे मुळात लोकांना जे वाटतं की तो सगळ्यात मोठा गैरसमज जो असतो की ग्लॅमर आणि पैसा, तो मुळात बाजूला ठेवावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर की मी काहीतरी होण्याकरता आलोय ही जिद्द, आणि ती जिद्द सातत्याने फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. ते माध्यम कुठले असू देत, नाटक असू देत, सिनेमा असू देत, सिरियल असू देत, किंवा अगदी तुम्हाला जसं आता मायक्रो सिरीज असू देत. प्रत्येक गोष्टी करताना काही ना काहीतरी एक साचे बनले गेले. म्हणजे म्हणजे मी बाय एज्युकेशन मी आता केटरिंग वाला आहे, त्यामुळे मी तो सांगेन ना की आपण चायनीज गाडीवरती पण खातो आणि मेनलँड चायनामध्ये पण खातो, पण फरक आहे त्याच्यात. सो तुम्हाला चायनीजच्या गाडीवरनं सुरुवात करून मेनलँड चायनापर्यंत पोहोचायचं असेल तर मेनलँड चायनाला पोहोचल्यानंतर तो ग्लॅमर आणि मग नाव आणि तो पैसा असं सगळं आहे. पण मुळात आत्ता जे येत आहेत, म्हणजे मी जे बघतोय मुलं जी येत आहेत त्यांना ना पटकन पुढे जायचंय. जी एक आमची पिढी होती, मी म्हण, रवी करमरकर म्हण किंवा दीपक म्हण, आम्ही जे एक बॅच होती, कार्तिक केंडे, वैभव चिंचाळकर, आम्ही प्रत्येकाने 10-10 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं. आणि त्या 10 वर्षांनंतर जेव्हा आमच्या बॉसनी आम्हाला सांगितलं, म्हणजे हेमंत सरांनी मला सांगितलं की आता तू करायला पाहिजेस, त्यावेळेला आम्हाला धाकधूक होती की नाही. त्याला आम्हाला असं सांगितलं जातं की अरे तू नको ठरवूस, मला असं वाटतं की तू आता
आहेस. हम्म. तेव्हा आम्ही दिग्दर्शक झालो. आत्ता काय होतं, एक मुलगा येतो, तो ट्रेनी म्हणून कामाला लागतो. तो 2 महिन्यात त्याला असं वाटतं, की मला यायला लागला, मला टी-सी-आर लिहायला यायला लागला. तो जातो, तो सांगतो पुढच्या शोला सांगतो, की मला टी-सी-आर लिहिता येतो आणि मी कॉस्ट्यूमही सांभाळू शकतो. मग तो तिसऱ्या शोला तो परत 3 महिन्यात तिथनं सोडतो. त्याला कुठेतरी ₹1000-2000 जास्त मिळतात. तो म्हणतो मी चीफ एडी आहे. आणि मग तोच म्हणतो मी असोसिएट आणि तो स्वयंघोषित दिग्दर्शक होतो. तर मुळात हा स्वयंघोषितपणा आहे ना, हा मोठा गैरसमज आहे, की कोणाला तरी ठरवू देत. म्हणजे आमचा एक काळ होता जेव्हा आम्ही असं कधीच कोणाचं आम्ही बोलायचो नाही, की मी असोसिएट म्हणून करायचंय मला. आम्ही जायचो. म्हणजे हेमंत देवधरांची आणि माझी पहिली भेट हो. तुझाच शो होता तो. तुझं आणि माझं घर तुझं शिकवलं आणि माझं घर 2009. 2009. 2009 ला मी देवधरांना भेटायला आलो होतो कारण त्यांना फिल्म करता कोणतरी हवं होता. चांगला टेक्निकल नॉलेज असलेला माणूस पाहिजे अशी त्यांची एक रिक्वायरमेंट होती. माझ्या 2-3 मित्रांनी त्यांना सजेस्ट केलं माझं नाव. मी गेलो त्यांना सेटवरती भेटायला आलो. काय करतोस? म्हटलं सर मी असिस्टंट आहे. मी चीफ आहे, मी असोसिएट आहे. तोपर्यंत मी खूप काम केलं होतं त्याआधी. पण मी म्हटलं सर मी असिस्टंट आहे. म्हटलं, काय काय केलंयस? हे केलंस. अरे बरंच काम केलंयस तू. ठीक आहे. मला असोसिएटची गरज आहे. करशील का? म्हटलं ओके. आणि मग मी त्यांच्या फिल्मला गुलदस्ताला मी असोसिएट म्हणून त्यांना जॉइन झालो. त्यानंतर त्यांनी मला विचारलं, की टेलिव्हिजन करशील का? तर मी म्हटलं, "सर मी ना टेलिव्हिजन केलंय, पण मग गॅप घेतलाय." म्हटलं, "मला फिल्म्स करायच्यात. आता मला नाही करायचं टेलिव्हिजन." ते म्हणाले, "बरं तरी बघ." कारण कारण काय होतं? कारण एक तो त्या वेळेचं जो म्हणजे मस्ती म्हणू शकतो आपण त्याला, की 5 एक वर्ष टेलिव्हिजन केल्यानंतर असं वाटायला लागलं, की टेलिव्हिजन में कुछ रखा नहीं है. आणि मग म्हटलं नाही फिल्म्स करूया. सो फिल्म्स करत होतो. मग अचानक एक रिसेशनचा काळ, फिल्म्स जायला लागल्या हातातनं. तोपर्यंत मुलगी झाली होती. मग डायपरपासून व्हॅक्सिनेशनचे खर्च दिसायला लागले आणि मग बॅक टू टेलिव्हिजन आलोच म्हणजे. सो त्यावेळेला ती एक आयुष्यातला माझाही गैरसमज दूर झाला, की कुठल्याही माध्यमाला कमी समजू नये हा. सो तो अनुभवाने आला. तर म्हणजे तेच होतं, की आम्ही कधीच असं कोणाला सांगितलं नाही, की आम्ही हे करू शकतो वगैरे. आताची मुलं फोन करतात, "सर मला ना असोसिएट म्हणून करायचंय." तर माझं म्हणणं असतं, की ना आम्हाला ठरवू देत. तुम्ही या, आपण भेटूया, 4 दिवस काम करूया आणि मग आम्हाला ठरवू देत, की तू आहेस का? हं. कपॅसिटी आहे का? आणि काही जण म्हणजे माणूस म्हणून कोणीच वाईट नसतं किंवा कोणी पुढे जाऊ शकत नाही असं माझं म्हणणं नाही. मलाही कित्येक जणांनी सांगितलं, की "तू आयुष्यात कधी डायरेक्टर होणार नाहीस." तरी मी झालो, जिद्दीने झालो. सो ना ते म्हणजे रागामध्ये किंवा एक ह्याच्यामध्ये बोलणी असतात ती. पण मुळात की अभ्यास करणं थोडंफार. माझं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. ह्याच्याशी काही संबंध नव्हता फील्डशी. मी एका शोला माझी एंट्रीच अशी झाली, की मी एका शोला केटरिंगचा बिझनेस करत होतो. मी डबे द्यायला जायचो. हं. आणि लकीली ते प्रोड्युसर जे होते ते माझ्या वडिलांचे मित्र होते. राजीव मिरासदार, दमा मिरासदारांचे पुतणे. सो ते एक शो प्रोड्यूस करत होते आणि मी म्हटलं, की "मी काका येऊन बसू का इकडे?" म्हटलं, "मला जरा आवड आहे याची." "ये." तर मी जाऊन बसायचो. कांचन नायक डिरेक्टर होते. हं. त्या 32 एपिसोडची सीरीज होती. आणि आम्ही बसलो होतो. मी बसायचो रोज जाऊन आणि एक दिवसाचं असं त्यांनी काहीतरी सगळ्यांना असा एक प्रश्न पडला होता आणि मी हात वरती केला. ते म्हणे, "बोल." मी सांगितलं मी आमचं बोलणं झालं. ते म्हणे, "तू काय करतोस? तू रोज येऊन इथे बसतोस, काय करतोस?" तो म्हटलं, "सर मी डबे घेऊन येतो." "मग इथे का बसतोस? म्हणजे दिवसभर तू बसलेलाच असतो." म्हटलं, "मला आवडतं म्हणून मी येतो." "असिस्ट करशील का?" असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं, "हो, पण मला काही येत नाही." हं. म्हणे, "चालेल ये." असं म्हणून मी इंडस्ट्रीत आलो. सो ना शिकणं हे खूप गरजेचं आहे. आत्ता प्रत्येकाला असं वाटतं, की 2 महिन्यात मी शिकलो. तर ते 2 महिन्याची प्रोसेस नाही होत. म्हणजे उत्तम किस्सा म्हणजे आता परवाची गोष्ट आहे. माझा एक असिस्टंट आहे. माझा असोसिएट आजारी होता. माझा चीफ आजारी होता आणि डबल युनिट पण चाललेलं सगळं. तर मला तो आला 2 लोकांचा सीन मास्टर्स शूट करतोय. "सर, तुम्ही म्हणाला होतात ना क्यू दे." "आता मी क्यू देतो." म्हटलं, "तू मास्टर शॉटला क्यू देणार आहेस, मग मी त्यांना काय सांगू? माईम करायला सांगू?" म्हटलं. सो हा प्रॉब्लेम आहे. मी त्याला ओघावत बोललो होतो, "अरे क्यू द्यायला शिक." म्हटलं, "कॉन्फिडन्स वाढतो क्यू दिल्याने." "सर मला माझं मराठी." म्हटलं, "अरे मराठीचा संबंध नसतो." म्हटलं. "कॉन्फिडन्स पाहिजे तुझ्यात. कसंही दिलं तरी चालतं." म्हटलं, "फंबल्स मी पण टाकतो." म्हटलं, "पण काही प्रॉब्लेम नाही आहेत." म्हटलं. नाही, फक्त प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. ज्यावेळेला क्लोज मॅग्निफिकेशनचे शॉट लागलेले असतात. मास्टर म्हणजे मोठा शॉट ज्याच्यामध्ये सगळी मंडळी अख्खी दिसतात. जिओग्राफी एस्टॅब्लिश हां, करण्यासाठी हां. वगैरे. क्लोज शॉट लागलेला असतो. जसं आता अवधूत बोलतोय तर त्याचा एकट्याचा शॉट दिसतोय. मी बोलतोय एकट्याचा शॉट दिसतोय. आता मी गप्पा मारतोय हा भाग आला इथं. पण ज्यावेळेला
ते कथानक पुढे जात असतं. त्यावेळेला त्याच्या बोलण्यावरती माझ्या रिएक्शन्स असतात, माझ्या बोलण्यावरती त्याच्या रिएक्शन्स असतात. अशा वेळेला ज्यावेळेला माझा शॉट लागलेला असतो, त्यावेळेला समोरचा अवधूत हा नट म्हणून तिथे दरवेळी उपस्थित असेल आणि तो त्याची वाक्य बोलेल, असं घडत नाही. तर त्यावेळेला हे असिस्टंटचं काम असतं, क्यू देणं, म्हणजे ती वाक्य रिसाईट करणं, की जेणेकरून त्या कॅमेऱ्यासमोर उभ्या नटाला कळेल, की आपल्याला पुढे काय बोलायचंय किंवा जी काही वाक्य बोलली जात आहेत समोरच्या कॅरेक्टरची, त्याच्यावरती त्याच्यावरती आपल्याला रिॲक्ट करायचंय. सो ही प्रोसेस आहे ज्याला म्हणतात क्यू देणं. तर तो म्हणाला, की मास्टरमध्ये क्यू मी देतो क्यू. म्हटलं हे जे ना पटकन पुढे जाण्याचं रॅट रेस तर आहेच आहे, नो डाऊट. आणि ती आमच्या वेळेला होती त्याच्यापेक्षा आता चौपट जास्त. प्रमाणात वाढली आहे. पण तरी सुद्धा तू परत मुद्द्यावरती जर गैरसमज म्हटलं ना, तर ग्लॅमर आणि पैसा बघून इंडस्ट्रीत प्लीज येऊ नका. ॲब्सोल्युटली मी सांगेन की नका येऊ. खूप ऑप्शन्स आहेत. आलात तर ना तुम्ही पहिले 4 दिवस, 8 दिवस तर सेटवरती येऊन बघा, की मला कुठलं डिपार्टमेंट आवडतंय. हम्म. मला कॅमेरा डिपार्टमेंट आवडतंय, मला डिरेक्शन आवडतंय. कुठे रस आहे तुम्हाला त्याचं स्वतःचं करा. काही बरेच असे लोक आहेत, की जे ना म्हणजे डिरेक्शनमध्ये आहेत, पण ते कॅमेरामध्ये असते तर उत्तम असते किंवा कॅमेरावाले असे जे डिरेक्शनमध्ये असते तर ते उत्तम असते. चुकली आहेत माझं तर म्हणणं, की त्यांचं ना वाट चुकली आहे थोडंसं. कारण काहीतरी ठरवून आले होते म्हणून. हम्म. माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी ठरवूनच आलो होतो, की मला दिग्दर्शक व्हायचं. पण मी सगळ्या डिपार्टमेंट्सना काम केलं. मी साउंडमध्ये पण काम केलं, मी कॅमेरावरती पण काम केलं, मी लाईट डिपार्टमेंटला पण काम केलं. कारण मला ते जाणून घ्यायची इच्छा होती. जेव्हा मला वेळ मिळाला, तेव्हा मी काही ना काहीतरी मार्ग काढून, की दादा मला दे, पैसे नकोत पण मला जरा 4 दिवस येतो मी, असं करून मी केलो. त्याचा फायदा सगळा आत्ता होतोय. कारण ना आता कोणी काही सांगितलं, की "अरे हे नाही होऊ शकत." तर मी सांगू शकतो, की हे असं-असं होऊ शकतं. हम्म. अगेन टेक्नॉलॉजी आता जेवढी वाढत चालली आहे, तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. 90% मुलांचा हा अभ्यासच नाहीये. 90% मुलांचा हा अभ्यास नाहीये, की कॅमेरा कुठला नवीन आलाय, त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा काय प्लस पॉइंट्स आहेत हम्म. आधीच्या कॅमेऱ्यापेक्षा. उदाहरणार्थ. उदाहरणार्थ, की आता F5 आला. हम्म. आपण P2 पासनं किंवा हो. रादर मी तर हाय बँड पासनं काम करतोय. सो एक चेंज होत गेलं. सो तुला एक्सपोजर जेवढं P2 ला जास्त लागायचं तेवढं आता लागत नाही F5 ला. की तू डे एक्सटिरियरला जे 5:30 पावणे 7, 6 पर्यंत नाही, लाईट गया असं म्हणायचे ते आता पावणे 7 पर्यंत खेचू शकतोस तू काम. हम्म. पण त्याच्याकरता तुला बेसिक माहिती पाहिजे, की कुठलं बॅकग्राऊंड असेल तर हा शॉट घेता येऊ शकेल किंवा ह्या बॅकग्राऊंडला नाही होणार. हे पण तुला म्हणजे तू पण मागितला पण नाही पाहिजेस कॅमेरा पण जर तू बिंग दिग्दर्शक, जर मी तुला म्हटलं, की डार्क बॅकग्राऊंड एक डेका शॉट येते ना, तर तू माझ्याकडे असाच बघणार, की "अरे मूर्ख आहेस का?" सो त्याकरता तुला ते नॉलेज पण असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जज केलं जातं ना त्याच्यावरनं, बरोबर आहे. की "अरे हा काहीही बोलतो. कसं होईल इथे?" असं पण नाही झालं पाहिजे. आणि कोणी नाही म्हणत असेल, तर ते हे कसं करता येईल तेही सांगता आलं पाहिजे. हम्म. सो हा अभ्यास नाहीच आहे. कारण सगळेजण वर्किंग आवर्स वाढलेत वगैरे सगळं मान्य आहे. पण स्टिल माझं म्हणणं, की सुट्टीचा दिवस हा फक्त झोपा काढायला किंवा फिरण्याकरता नसून थोडा अभ्यासाकरता पण वापरला पाहिजे, जर तुम्हाला मोठं व्हायचंय तर. ओके. आता तू टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटबद्दल बोललास. हं, तर आपल्या बऱ्याचदा चर्चा अशाही होतात. जर तू टीसीआरचा उल्लेख केलास. हं. जसं आजकाल टीसीआर लिहिला जात नाही फारसा. फ्लॅप हा एक प्रकार पूर्वीच्या काळी असायचा. ज्यावेळेला बीटा टिप्स होत्या किंवा आपल्या डब्यांवरती काम चालायचं फिल्मसाठी. फिल्म्सलाच होते फिल्म्सला जास्ती होत्या. करून. क्लॅप तर फिल्म्सलाच हो, होत्या. पण टीव्हीला सुद्धा टीसीआर हा मस्ट होता. हो, लिहिला जायचा. हो. सो प्रत्येक टेप आउट झाल्यानंतर ती घडी करून त्या टेपच्या ह्याच्यात करेक्ट. खोचून ती पाठवली जायची एडिटला. तोही प्रकार आता नाहीसा झालाय. अर्थात हे कालानुरूप जे ॲडव्हान्समेंट्स आल्या, त्यानुसार त्या पूर्वीच्या काही प्रॅक्टिसेस, पूर्वीच्या सवयी सुद्धा कालबाह्य होत गेल्या. हं. पण काही गोष्टी अशा होत्या, की ज्या चांगल्या होत्या, ज्या आपल्या अभ्यासामध्ये आणि आपल्या कार्यपद्धतीमध्ये आपल्याला मदतच करायच्या. तर आज बीटा टेप गेली म्हणून टीसीआर पण गेला, तर त्याच्या ऐवजी आपण ऑप्शन म्हणून काही वेगळी पद्धत अवलंबणं. नाही, हे बघ. क्लॅपसाठी आपण म्हणजे क्लॅपचा जे मूळ उद्देश होता, की साऊंडचा क्यू कळला पाहिजे एडिटरला. करेक्ट. तर आता तशी गरज नसलेली म्हणजे गरज उरली नाहीये तशी तंत्रज्ञानानुसार. पण एक्झॅक्ट पॉइंट माहिती असणं, आपल्याला माहिती असणं दिग्दर्शक म्हणून. तर यासाठी कुठल्या जुन्या पद्धती आहेत, ज्या लक्षात घेऊन तशा आपण आपल्यासाठी प्रॅक्टिसेस डेव्हलप करू शकतो? मुळात ना
की एक काळ असा होता, की जेव्हा मॉनिटर्सच नव्हते. हो. म्हणजे फिल्म कॅमेराला पण मॉनिटर नसायचा. जे काय असायचं ते सगळं गणित कॅमेरामनवरती अवलंबून असायचं. त्यावेळेला क्लॅप सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता. कारण ना तुझं साउंड आणि तुझी ऑडिओ व्हिडिओ मॅच करण्याकरता तो क्लॅप प्रॉपर दिला. त्यावेळेला क्लॅप देणाऱ्याला खूप महत्त्व का होतं? तर एक तर ती क्लॅप तुम्ही किती सेकंदात काढता, तो डबा किती वाचवता, प्लस तुम्ही क्लॅप करेक्ट देता की नाही, करेक्ट स्पॉटवरती देता की नाही. स्पॉटवरती देणं म्हणजे काय? सपोज 85 ची लेन्स आहे, फोकल डिस्टन्स 8 फीट आहे, तर तुला कुठे द्यायचंय हं. ह्याचं नॉलेज असणं. 15 ची लेन्स आहे, मिनिमम फोकस काय आहे, ऍक्च्युअल आर्टिस्ट कुठे आहे, त्याचा फोकस काय आणि क्लॅप कुठे दिली पाहिजे. बऱ्याच जणांचं असं होतं, की 85 म्हटल्यानंतर क्लोज आहे म्हटल्यानंतर तर आपण चेहऱ्यासमोर पकडतो. पण काही जण वायडरलाही जातात. पण वायडरला जर तू चेहऱ्यावरती द्यायला गेलास, तर तिथून फ्रेम आउट व्हायला तुला जेवढा वेळ जाणार आहे, तेवढं रीळ जायचं ना हं. पूर्वी. आता रीळ जात नाही. त्यामुळे आता फक्त ना आरडाओरड होते, पण शिकलं जात नाही त्यातनं. त्यामुळे जे बेस्ट क्लॅपर्स होते, ते आजच्या तारखेला बेस्ट डिरेक्टर्स आहेत. कारण लेन्सचं नॉलेज कमाल. हं. कारण अंदाजच माहिती असायचा, की आम्हाला की ही लेन्स लागली तर साधारणतः इथे आहे. हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक झाला क्लॅप गेल्यामुळे किंवा अॅनालॉगवरनं डिजिटलवरती आल्यामुळे. अॅनालॉगचा तो एक घरचा आवाजाची भीतीच गेली. आता त्यामुळे तो कीप रोलिंग सुरू झालं मग त्याच्यानंतर. सो तो एक. दुसरा मुद्दा म्हटलास, तर बीटाला जेव्हा टी-सी-आर लिहिला जायचा, टी-सी-आर आजही काही सेट्सवरती लिहिला जातो हं. किंवा जे जुने एडिटर्स आहेत ते म्हणतात, की नाही आम्हाला टी-सी-आर पाहिजे. पूर्वी काय होतं, तर बीटामधले जे एनजी शॉट्स असायचे, अख्खच्या अख्खं ग्रॅब करू शकायचे नाहीत. त्यामुळे करेक्ट टी-सी-आर लिहिलेला तेवढाच शॉट फक्त ग्रॅब केला जायचा एडिटला. एडिटला आणि त्याकरता जो लाईनअप लावायला जायचा, तो टी-सी-आर वाला असायचा. हं. जो एडिटरला लाईनअप लावून द्यायचा ओके शॉट्सचा. शेवटची टेप जर मी टी-सी-आर लिहित असायचो, तर शेवटची टेप ही मी घेऊन जायचो, रनर नाही. मग आम्ही जाऊन पुढचे 3 तास आफ्टर पॅकअप आम्ही 3 तास एडिटमध्ये बसायचो. सो एडिटमध्ये बसल्यानंतर मग एडिटर देणाऱ्या शिव्या, "अरे काय लिहिलंय? कुठे आहे क्यू आणि तू काय लिहिलंय?" ह्या ऐकून मग आम्हाला कळलं, की करेक्ट कुठे लिहिलं गेलं पाहिजे. कारण रोलिंग म्हटल्यानंतर ॲक्शनला टी-सी-आर लिहिला गेला पाहिजे. आजकालची मुलं रोलिंगचा टी-सी-आर लिहितात. हं. कारण काही फरकच पडत नाही. पण तिथे ते नाही चालायचं. सो टपल्या बसायच्या. बरं हाय बँड, लो बँडला तर ते 2 बटन्स असायचे जे अशी-अशी फिरवायला हो. लागायचे. ते 5 फ्रेम म्हटल्यानंतर ते पटकन 25 फ्रेम कधी पळायच्या कळायचं पण नाही. सो त्याच्यावरती हात बसण्याकरता खूप सो ना ते सगळंच आता गेलंय, की आता कोणीच असिस्टंट कधीच एडिटला जात नाहीत. त्यामुळे एडिटचं नॉलेज नाही. एडिटचं नॉलेज इन द सेन्स काय असतं ना, की कुठला शॉट कुठे लागतोय, हे जर असिस्टंट म्हणून मला कळलं नाही ना, तर मला दिग्दर्शक झाल्यानंतर कसं कळणार? हं. की मी व्हिज्युअल करतोय, पण मला मास्टर शॉट हा इथपर्यंतच पाहिजे. ठीक आहे, मी 2 वाक्य जास्त घेईन, पण मला इथेच कट पॉइंट पाहिजे. हे कळणार कसं? सो हा मेजर ड्रॉबॅक आहे. बरं दिग्दर्शन म्हणजे आत्ता ना काय झालंय ना, की मास्टर ओएस क्लोज किंवा मी काय शॉट लावला, हे नाहीये दिग्दर्शन. हे नक्कीच दिग्दर्शन नाही. दिग्दर्शन कारण जर कॅप्टन ऑफ द शिप म्हणतोय, तर इंजिनाच्या बिघाडापासून ते फूड पॉइझनिंग का होतंय इथपर्यंतच्या गोष्टी येतात ना शिपवरती. तो कॅप्टनला सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. सो तुम्हाला पण सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. क्लॅप झालं, टी-सी-आर झालं, तसं ना बदलत काय-काय गेलं, की मॉनिटर्स आले, मोबाईल्स आले, WhatsApp आले. सो फोटो काढायला सुरुवात हं. झाली, व्हिडिओज बनवायला सुरुवात झाली. त्यामुळे जे पूर्वी आपण तुझ्या शर्टाच्या मागे नंबर असायचा, हो. की समजा आदित्य, तर आदित्य पगारे असेल तर AP1, AP2 ते का होते? कारण माझ्यासारखी काही अर्धी कलर ब्लाइंड माणसं वगैरे पण इंडस्ट्रीत काम करतात. सो तुझ्याकरता हा मरून असेल, तर माझ्याकरता हा ब्राउन असू शकतो. सो ते कन्फ्युजन न व्हावं, जे आताही होतं. कारण प्रत्येकाच्या तुझ्याकडे जर iPhone असेल, माझ्याकडे Android असेल, तर फोनवरती फोटोजमध्ये कलर वेगवेगळे बदलतो. दिसतात. म्हणून ते नंबर आणि ते रजिस्टर फॉलो केलं जायचं. की एखादा माणूस आजारी पडला, तरी तुम्ही रजिस्टर उघडा, ह्या आर्टिस्टचा अमुक-अमुक नंबरचा ड्रेस द्यायचा आहे, तर तो तोच जाणार. हे कन्फ्युजन व्हायचं नाही. ह्या पद्धती लोप पावत गेल्या. याच्यावरूनच तुला एक किस्सा सांगतो. तू त्या हेमंत सरांचंच नाव घेतलंस, हेमंत देवधरांचं. माझेही पहिलेच दिग्दर्शक ते.
त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्याकडे बघून बघून एक सवय मी आत्मसात केली होती, जी त्यांनीच कधी-कधी असं पिल्लू सोडून दिलं होतं माझ्याकडे, हं. की आपली कंटिन्युटी आपण लिहून ठेवावी. किंवा नट म्हणून माझी एक डायरी मी मेंटेन करायचो, की ह्या सीनला हे कॉस्ट्यूम होते आणि जर सेटवरती कधी कन्फ्युजन झालं, कुठल्याही कारणानं, तर एक बॅकअप असायचा. करेक्ट. की मी लिहिलंय म्हणून हे कारण नाहीये, की मी किती छान नट होतो किंवा मी काय केलं हे हा मुद्दा नाहीये. बरोबर. बॅकअप असायचा हा मुद्दा आहे. करेक्ट. तर असे बॅकअप ठेवणं. हं. सी आता ना तू आता एक तर ना खूप स्पीड वाढलाय. स्पेसिफिकली डेली हो. सोपचा किंवा म्हणजे आता फिल्म्सचं पण. पूर्वी जे 40 दिवस, 45 दिवस फिल्म्स व्हायच्या, त्या आता 20-20, 22-22 दिवसात होतायत. डेली सोपचं तर तुला चांगलंच माहिती आहे. रोज दिवसाला एक एपिसोड काढावा लागतो. ह्या ह्याच्यात ना म्हणजे तू म्हणलास तसं की प्रत्येक आर्टिस्ट ठेवेल, नाही ठेवेल मला माहीत नाही. पण बेसिक जबाबदारी ज्या माणसाची ना त्यांनी तरी हे फॉलो केलं पाहिजे. एक्झॅक्टली. रजिस्टर मेंटेन केली पाहिजे, जी आता सवय तुटली आहे कंप्लीटली. खूप काही आहेत ज्यांच्याकडे म्हणजे जे ठेवणीतले आम्ही आता आमच्याकडे शिकलेले काही आहेत, जे आम्ही अजूनही त्या पद्धती फॉलो करतो आणि त्या असं होतं की "अरे, हे बेस्ट आहे रे, हे बेस्ट आहे. वाचलो याच्यामुळे." हे होतं आणि ते सेव्हियर शेवटी तुम्ही टेक्नॉलॉजीवरती किती भरोसा ठेवणार? तुझा फोन बंद पडू शकतो, पाण्यात जाऊ शकतो, काही होऊ हं. शकतं. तुझं रजिस्टर ना सेटवरती असतं, डिरेक्शनच्या पेटीमध्ये असतं, ते कुठेही जात नाही. कुठेही जात नाही ते. वर्स्ट केस सिनेरिओ चोरीला जाऊ शकतं. कोणीतरी ठरवून केली तर ते सुद्धा. अदरवाईज कोणाला काही इंटरेस्ट नाही. सो हे झालं. मॉनिटर आल्यापासून काय झालं, की पूर्वी ना आमच्या स्क्रिप्टवरती आम्ही असे बघायचो आर्टिस्टना आणि आम्ही इथे लिहायचो, की चहाचा कप उचलला, हे ठेवला, हे. आता ना व्हिडिओ रेकॉर्ड. मग ना व्हिडिओ बघत बसायचा आपण. कुठे ठेवला होता रे? मग सगळेजण 4 जण 4. बरं 4 जणांनी 4 वेगवेगळे टेक रेकॉर्ड केलेले असतात. मग त्याचं नाही सर ह्या वाक्याला, नाही सर ह्या वाक्याला. मग मास्टर दाखवा रे. सो ना ही कन्फ्युजन ह्याच्यामध्ये वेळ जातो हं. आणि मुळात ही पद्धतच नाही. ही पद्धतच नाही. ओके टेकचं तुमच्याकडे मार्किंग पाहिजे स्क्रिप्टवरती. कोण कुठे बसलं होतं, काय आलं होतं. वर्स्ट केस सिनेरिओज खूप असतात ना. कोणीतरी आजारी पडतं, कोणीतरी काय होतं. त्याला हे इतकं कामी येतं. म्हणजे आत्ता मी जो शो करतोय त्याला मी जवळपास 90-91 मास्टर्स शॉट्स शूट केलेत कारण निवेदिता ताईला यूएसला जायचं होतं. सो आम्ही 91 मास्टर्स आम्हाला त्याचे क्लोजेस करायचे आणि प्रत्येक सीनमध्ये किमान 4 ते 5 आर्टिस्ट आहेत. सो सगळ्यांचं लिहिलेलं असेल तरच कळणार. हो. प्रत्येक वेळेला तू कुठे तुला बघायला मिळणार आणि तू कसं शोधणार की हा टेक बरं साड्या आपल्या 4 एपिसोड नंतर तर रिपीट होतात. तर तू कसं ओळखणार की नेमका सीन कुठला होता? हं. मोबाईलवरती रेकॉर्ड करून. सो टेक्नॉलॉजी चांगल्या रीतीने वापरली तर बेटर आहे. अदरवाईज माझं म्हणणं की थोडा तो शाप आहे आत्ताच्या घडीला ओके. आणि तेच एक कारण आहे की थोडं म्हणजे आता तेवढे चांगले असिस्टंट्स बनत नाहीयेत. म्हणजे टेक्नॉलॉजीवरती अवलंबून न राहता, स्वतःच्या बुद्धिप्रामाण्यावर आणि स्वतःच्या मेहनतीवर थोडा विश्वास ठेवून ती हां, थोडीशी थोडी शार्पन मेहनत करायचा. आणि थोडं ऑर्थोडॉक्स म्हण, ओल्ड स्कूल म्हण, काही म्हण तू. पण म्हणजे ओल्ड स्कूल म्हणायचं तर मी म्हणजे पेपरवरती शेड्यूल बनवण्यापासून मी आता लॅपटॉपवरती आलोच ना. हं. सो तसं तो आधार घेऊया ना टेक्नॉलॉजीचा, की हँड रिटन करण्यापेक्षा आता एक्सेल आहे आपल्याकडे, तर त्याचा आधार घेऊन करूया. असे बदल टेक्नॉलॉजीचे चांगले आहेत. पण शेवटी ते लिहिलं गेलं पाहिजे. ते कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे. एखाद्याला रजिस्टर नाही करायचं, त्यांनी लॅपटॉपवरती मेंटेन करावं. पण कुठेतरी मेंटेन करावं असं माझं म्हणणं आहे. की ती जी ओल्ड स्कूल होतं ना, ते ओल्ड स्कूल प्लस न्यू स्कूल असं काहीतरी एक मिक्सचर होऊन केलं पाहिजे त्याला. तर चांगले असिस्टंट्स होतील. तू जसं म्हणालास तसं प्रत्येक डिपार्टमेंटचं थोडंसं ज्ञान, बेसिक ज्ञान तरी असणं गरजेचं आहेच आहे. हं. त्यानुसार स्वतःला काही शिस्त असणं गरजेचं आहे. स्वतःची एक प्रोसेस डिफाईन करणं गरजेचं आहे. त्यालाच धरून मी पुढचा एक प्रश्न विचारतो आता, की या सगळ्या प्रोसेसची सुरुवात होते अर्थात संहितेपासून म्हणजे स्क्रिप्टपासून. बरोबर. तर मुळात एखाद्या असिस्टंटनं एखादा सीन समोर आल्यानंतर जसे नट वाचतात आपला रोल काय? आधीची सिच्युएशन काय? पुढची सिच्युएशन काय? आणि आपली इमोशनल कंटिन्यूटी काय? असं ते वाचतात. तू दिग्दर्शक म्हणून शॉर्ट डिव्हिजनच्या अनुषंगाने विचार करत असशील. एखाद्या असिस्टंटच्या हातात एखादा सीन आल्यानंतर त्यानं तो कुठल्या प्रकारे वाचावा आणि कुठल्या गोष्टींवरती लक्ष ठेवून वाचावा? मुळात ना माझं म्हणणं असं आहे, की तो ना पहिल्यांदा जेव्हा असिस्टंट म्हणून असतो, जर तो प्रॉपर्टी असिस्टंट असेल, तर ना त्यांनी प्रॉपर्टी करता म्हणून तो पहिल्यांदा वाचला गेला पाहिजे, की कौस्तुभ येतो, पाणी पितो, बसतो आणि पाणी पितो. मग ह्या टेबलवरती तांबडा-पांडा लागणार आहे. जे स्क्रीन प्लेमध्ये लिहिलेलं नसतं. हं. बरोबर? सो त्यांनी ते बघितलं पाहिजे. रात्रीची आवरावर झालेली झोपायला चाललेले आहेत.
हे कॉस्ट्युमवाल्यांनी वाचलं पाहिजे. हम्म. तर त्याला कळतं की नाईट ड्रेस द्यायचा आहे, दिवसाची कंटिन्युटी नाही द्यायची आहे. मग चीफ वरती येतो आपण, चीफ किंवा असोसिएट वरती. तर त्याचं असतं की त्यांनी तो कॉन्टेंट स्क्रीन प्लेशी मॅच होतोय ना, हे बघितलं गेलं पाहिजे की टॅली होतोय ना, सीन बरोबर करेक्ट लिहून आलाय ना, फापड पसारा झालाय का, किंवा एखादा भलताच मुद्दा त्यात आलेला नाही ना, जो गरजेचा नाहीये, किंवा अरे हा आलाय पण हा चांगला वाटतोय, किंवा ह्याच्यात थोडेसे बदल केले पाहिजेत, व्हॉट एव्हर. आणि मग त्यांनी ते डिरेक्टरशी डिस्कस केलं पाहिजे. हे 3 टप्पे. मग दिग्दर्शक म्हणून काय होतं, की दिग्दर्शक म्हणून तुम्हाला तो फ्लो काय वाटतोय लेखकाचा, की नाही मला ना ओपनिंग नाही मिळत आहे, मग काय करता येईल ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. सो टीम जर चांगली हवी असेल तुम्हाला तुम्हाला म्हणजे मला कायम हे हेमंत सरांनी सांगितलं होतं, की जर तुला दिग्दर्शक बनायचं असेल तर तुला चांगला असोसिएट तयार करावा लागेल. हम्म. तर तू दिग्दर्शक चांगला होशील. जसं अमित चल्लारे माझ्याकडे ट्रेनी असल्यापासून होता. सो मी अमितला बनवलं तेव्हा मी डिरेक्टर झालो, कारण अमित असोसिएट होता आणि मला माहिती होतं की मी जी कामं करायचो तोच सगळी ती करणार आहे. आणि आता मला फक्त दिग्दर्शक म्हणून विचार करायचा आहे. मला फक्त माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. बरं, लेखन हा विषय असा आहे ना, की हा खूप आहे. बऱ्याच वेळेला बोललेलं तुला तर माहिती आहे तो किस्सा, पण तरी सांगतो. मी तो प्रश्न हां. विचारायसाठी टपूनच बसलेलो लेखक असल्यामुळे. लेखक असल्यामुळे म्हणजे तुझं माझं आपण दोघांनी खूप एकत्र काम केलं. तू लेखक म्हणून आणि मी दिग्दर्शक म्हणून. आपली खूप भांडणं, वादावादी, चर्चा, बरंच काही झालंय. तर माझं म्हणणं असतं, की ना एक सीन जेव्हा हातात येतो त्यावेळेला आपण एकदा वाचावा. वाचल्यानंतर नाही आवडला, तर एक पटकन स्टेटमेंट असतं, की मजा नाही. तर ना ते मजा नाही म्हणताना ना खूप सांभाळावं. म्हणजे हा माझ्या बाबतीत झालेला किस्सा आहे. सर मला हेमंत सरांनी विचारलं, "पुढचा सीन वाचलास का रे?" म्हटलं, "हो सर." "काय?" म्हटलं, "नाही सर, मजा नाही." "बघू." म्हणून त्यांनी वाचला. तर मला म्हणे, "हां रे, मजा नाही." "लिही ना जरा." म्हटलं, "ओके." मला एकदम असा एनर्जी आली. म्हटलं, "सरांनी सीन लिहायला सांगितलं." मी 2 तास बसून सीन लिहिला. मग बघितलं, "नाही, बरं आहे, पण अजून जरा बघ काहीतरी." असं करत 6 तास मी एक सीन लिहित होतो. 6-8 तास काहीतरी मी सीन लिहित होतो. मी असोसिएट डिरेक्शनचं काम बाजूला ठेवून. बाजूला ठेव. काय नाही, नको, नको. तू लिही. मी बघतो. सेट मी बघतो. तू लिही. तर ते लिहायला लावून ना 4थ्या, 5व्या, 6व्याला म्हटलं, "सर आता इसके ऊपर नहीं हो सकता." त्यामुळे कळलं. एक सीन लिहायला तुला एवढा वेळ गेला. एवढा तुला 6 तास एक सीनवरती विचार करावा लागला. जेव्हा लेखक 20 ते 22 सीन लिहितो, त्याला काय होत असेल? हम्म. शब्द अपुरे त्यालाही कधीतरी पडत असतील. कधीतरी त्याचंही बायकोशी भांडण झालेलं असू शकतं. त्याचाही मूड नसू शकतो, किंवा कोणतरी घरात आजारी असू शकतो. तो स्वतः आजारी असू. सो कुठल्याही सीनला मजा नाही म्हणण्यापेक्षा एकदा लेखकाला फोन करावा, की "बाबा तू असं-असं लिहिलंयस, नक्की तुला म्हणायचंय काय? किंवा जरा हे आपण ॲड केलं तर चांगला होईल का?" ते ना मुळात राहिलेलं नाही. आता ना म्हणजे मी बघतोय ना, तर म्हणजे खास करून डेली सोपबद्दल बोलतो ना, ब्लेम गेम्स खूप होतात, की दिग्दर्शक लेखकावरती ढकलतो, लेखक दिग्दर्शकावरती, एडिटर ह्याच्यावरती, अमुक त्याच्यावरती, मग कोणीतरी प्रोडक्शनवरती. मुळात आपली इंडस्ट्री ही आपण काय म्हणतो, की टीमवर्क आहे. पण ते आता टीमवर्कपेक्षा ब्लेम गेम जास्त सुरू झालाय. आणि म्हणून मला असं वाटतं, की दर्जा कुठेतरी किंचित ढासळण्याचं हे मेजर कारण आहे, की नोबडी इज सपोर्टिंग ईच अदर. म्हणजे एखादा सीन जर माझ्याकडनं वाईट शूट झालाय, किंवा मला तो काही कारणामुळे वाईट शूट करावा लागलाय ना, तर पूर्वी असं असायचं, की आम्ही एडिटरला फोन करून सांगायचो, की "गडबड आहे, जरा तू सांभाळ." हम्म. आणि तो सांभाळून घ्यायचा. किंवा रायटर्सना म्हटलं, की "अरे सीन मस्त लिहिलाय, पण माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तर काय करू शकतो?" तर "ओके, चल फिरवून देतो." हो. ह्या गोष्टी आजकाल होत नाहीत. वेळेचं बंधन हाही त्याच्या मागचा मुख्य मुद्दा असावा. वेळेचं बंधन आहे, पण ना कम्युनिकेशन एकतर खूप म्हणजे मध्ये माणसं खूप झाली आहेत निर्माण. त्यामुळे कम्युनिकेशन म्हणजे मी तुला एक सांगतो, तू त्याला वेगळं सांगतो. प्रत्येकाचं आपापलं एक ॲड होत व्हर्जन कानगोष्टी खेळल्या जातात. आणि म्हणजे कमीही झालंय आणि वाढलंही असं. कारण अशा पद्धतीने वाढलंय आणि जे वन टू वन व्हायचं. म्हणजे आता आपण जो शो केला त्याला वन टू वन हो, डिस्कशन हो. व्हायचं ना, की मला काही इन्स्ट्रक्शन्स यायच्या किंवा मला जे वाटायचं ते मी डायरेक्ट तुझ्याशी बोलायचो. त्यात मध्ये कोणी नव्हतं. इनपुट्स टाकायला किंवा आपलं काहीतरी एक व्हर्जन बनवून सांगायला. सो आपण ट्रॅकवरती असायचो, की हे पाहिजे किंवा हे. किंवा एक सिस्टम जी आपण फॉलो करायचो, की देवयानीला तू मला एक सकाळी 6 वाजता पाठवायचास, पहिला ड्राफ्ट, जो मी वाचायचो.
आणि मी तुला 7 वाजता सांगायचो, की हे असं वाटतंय. हो. जर तू 8 वाजता फायनल माझ्याकडे यायचा आणि जो आपण शूटला घ्यायचो. 9 वाजता आपलं शूटिंग सुरू व्हायचं. जे दिवसभराचे सीन्स आपल्या हातात असायचे. ते पण नाही होत आता. आता काय होतं ना, आता सीन येतो, वाचतो आणि मग आपण शूट करतो. वेळेचं बंधन पण म्हणेन, थोडं ओव्हर स्ट्रेस पण आहे सगळंच आता झालेलं. पण का? म्हणजे माझं म्हणणं आहे, की जिथून सुरुवात होते त्या लिखाणाला जर आपण नाही जस्टिफाय केलं, तर माझ्या मते रायटरला थोडा वेळ दिला गेला पाहिजे आणि मी हे कायम सगळ्यांना सांगतो. म्हणजे मी अगदी चॅनल्सना पण सांगतो, की थोडा रायटरला वेळ द्या यार. त्याला लिहू देत. कारण त्यांनी चांगलं लिहिलं तर पुढचं चांगलं होणार आहे सगळं. सो नक्कीच लेखकांच्या करता माझं प्रेम किती आहे तुला चांगलं माहिती आहे. वेगळं बोलायला नको. लेखकाबद्दलच्या प्रेमावरती. ते अगदी आहेच. पण आता लेखन, दिग्दर्शन, बाकीचं युनिट, टीमवर्क आहेच आहे. परंतु तू आता प्रोसेसचा एक उल्लेख केलास. त्यालाच धरून मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, की आता म्हणजे बऱ्याच वेळेला प्रेक्षकांनाही हे कन्फ्युजन होत असेल, की ज्यावेळेला श्रेय नामावली येते, हं, टायटल्स येतात, त्यावेळेला भाग दिग्दर्शक हं. आणि मालिका दिग्दर्शक अशी 2 वेगळी नावं असतात. करेक्ट. तर मुळात त्यात फरक काय? आणि भाग दिग्दर्शकानं त्या संहितेकडे बघत असताना किंवा ते संहिता अभ्यासत असताना त्याचे कुठले फिल्टर्स असावेत आणि मालिका दिग्दर्शकाचा मोठा फिल्टर कशा प्रकारे असावा लागतो? हे बघ कसं आहे ना, हे 2 प्रकार मुळात काय आहे ना, की एक दिग्दर्शक म्हणून मला 4 गोष्टी कराव्या लागतात आणि त्या 4 गोष्टी करताना आजच्या वेळेनुसार तुम्हाला मिनिटं पण काढावी लागतात. सो ना त्यामधला एक जो गॅप पाहिजे तो गॅप आता मिळत नाही. हां, बरोबर की आहे. तो म्हणजे मिळायचा. हां, आत्ताच्या काय म्हणतात त्याला ओव्हरवेल्मिंग शेड्यूल्स जे आपल्याकडे येतात करेक्ट, त्याच्यामुळेच ती एक पोस्ट निर्माण झाली आहे, करेक्ट. जी गरजेची पण आहे. हां, असं म्हणत करेक्ट नाही आहे. की ती हो, गरजेची नाही. अनावश्यक आहे ती अशातला गरज काहीच भाग काय नाही. ते पण मी सांगतो तुला. हां, कारण गरज काय आहे, तर जेव्हा मी काहीतरी वेगळ्या गोष्टींवरती विचार करतोय, त्यावेळेला कोणतरी सेट रन करणारं पण लागतं. हं. तो सेट करणारा असतो भाग दिग्दर्शक, की जो सेटवरती राहून एक्झिक्यूट करतो ॲक्चुअली. माझं म्हणणं काय आहे, तो ते एक्झिक्यूट करतो. मी तुला सांगतो, की बाबा मला हा सीन ना असा दिसतोय. ह्या सीनमध्ये हे इम्पोर्टंटली झालं पाहिजे. काही गोष्टी, काही शॉट्स असे घेतले पाहिजेत, काही. पण एक्झिक्यूट तो करतोय. आता तो एक्झिक्यूट करताना मग तो असिस्टंट पण करू शकतो असं म्हणणं असेल तर नाही करू शकत. कारण तो त्या लेव्हलचा पाहिजे, की तो फक्त मी सांगितलेले शॉट्स नाही, तर मी सांगितलेलं परफॉर्मन्सही आर्टिस्टकडनं काढून घेईल. सीनचं सत्व काढून घे. काढून घेईल. त्याला तेही पाहिजे. कारण मी ते नाही कोणाला सांगू शकत, हं. की ना ह्याच्याकडनं अशी रिएक्शन काढून घे बरं का. हे मी कोणालाच सांगू शकत नाही आणि कोणी समजूही शकत नाही ते. ते त्याचं स्किल असतं. म्हणून भाग दिग्दर्शक असतो. आणि तो खरं तर दिग्दर्शकच असतो. म्हणजे तो हं. नाव आता ते एक सिनियरिटी म्हणून कोणाचं तरी नाव भाग दिग्दर्शक लागतं आणि कोणाचं तरी मालिका मालिका दिग्दर्शक. दिग्दर्शक लागतं. पण तो दिग्दर्शकच असतो. त्याला रिस्पेक्ट तेवढाच असतो आणि द्यावाही सगळ्यांनी. याच्या पुढे एवढं सगळं सेट रन करत असताना हं. आणि एवढं स्ट्रेसफुल वातावरण काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या दिग्दर्शकाची टेम्परामेंट. त्या कॅप्टन ऑफ द शिपची वर्तणूक. करेक्ट. मग ती नटांसोबतची असू देत, लेखकाच्या बद्दल जसं सांगितलंस तसं असू देत, चॅनलकडून येणारे जे काही फीडबॅक असतात, ते हँडल करण्याची पद्धत असू देत किंवा बाकी युनिटसोबत चालण्याची पद्धत असू देत. तर ती टेम्परामेंट कशाप्रकारे महत्त्वाची असते आणि त्याचा कसा परिणाम होऊ शकतो सकारात्मकदृष्ट्या सुद्धा आणि नकारात्मकदृष्ट्या सुद्धा? तू मला अगदी जवळून 13 वर्ष बघितलंस. माझ्यामधले टेम्परामेंट चेंजेसही तू हो. बघितलेस. सो मुळात ना काय होतं ना, की एक आपण कुठल्या वयात आपण दिग्दर्शक बनतो ह्यावरती डिपेंड होतं. म्हणजे मी 31व्या वर्षी का 28व्या वर्षी दिग्दर्शक झालो. त्यावेळेचं माझं टेम्परामेंट कंप्लीट वेगळं होतं. कारण का, की एक ते उसळतं रक्त पण असतं. आपल्याला काहीतरी करून दाखवायची जिद्द पण असते. मग त्याच्याकरता आरडाओरड, तोडफोड वगैरे. कालांतरी ते तुम्हाला ना लक्षात येतं, की अरे ह्याच्यामुळेच आपल्याला काम मिळत नाहीये. म्हणजे हे माझ्या बाबतीत झालंय. हं. की एक 4 चांगले हिट शोज दिल्यानंतर माझ्याकडे 8 महिन्याचा एक पिरियड होता, ज्याच्यात माझ्याकडे काम नव्हतं. बिकॉज ऑफ माय टेम्परामेंट, बिकॉज ऑफ माय ॲटिट्यूड. सो त्याच्यानंतर एक लक्षात आली गोष्ट, की नाही हे पण सांभाळणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि अगेन टेम्परामेंट ही अशी गोष्ट आहे ना, की नाही रे असं सांगून नाही समजावता येत कोणाला. ती त्या-त्या वेळेला त्या-त्या अनुभवांनी तुम्हाला येत जाते, की
जसं वय वाढत जातं किंवा अनुभव तुम्हाला वाईट येत जातात ना, तसं तसं तुम्हाला कळत जातं की अरे आपण हे चुकीचं वागतोय. पण डेफिनेटली आजच्या तारखेला मला हे वाटतं ना, की हसत खेळत काम हे चांगलं होतं. आरडाओरडा करून होत नाही, जे मी एका काळात केलं. त्याच्यापेक्षा आज माझं काम चांगलं होतंय. पीपल आर हॅपी विथ मी. पीपल वॉन्ट्स टू वर्क विथ मी अगेन अँड अगेन. त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला सगळे दिग्दर्शक म्हणून चांगलाच म्हणायचे, पण नको रे, हा ना फार खूप असं व्हायचं. जे मला नंतर कळालं. हं. तो ना माझं म्हणणं की चांगले राहा, तुम्हाला चांगलं वागा, तुम्हाला आयुष्यात सगळं चांगलं मिळत जातं आपोआप. सो अनुषंगाने लोक पण तुम्हाला तसं जज करतात त्याच्यावरनं. फक्त कामावरनं नाही तर माणूस म्हणूनही खास करून मराठी इंडस्ट्रीमध्ये माणूस म्हणूनही बघितलं जातं, की हा माणूस कसा आहे हे आधी विचारलं जातं. कामाचं ठीक आहे, पण माणूस कसा आहे रे? किती त्रास देतो? हे चर्चा होतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये तर नक्कीच होतात. हं. आणि म्हणून म्हटलं, की माणूस म्हणून चांगलं राहावं. टेम्परामेंट हँडल करण्याकरताच मुळात ना, की घाई-गडबड न करणं, परत पुढे जाण्याची जिद्द असणं वेगळं आणि त्याकरता एक करायची रॅट रेस करणं एक वेगळं गणित पडतं, की मी कोणाच्या तरी डोक्यावरती पाय देऊन मोठं व्हायचंय का मला माझ्या कामाने मोठं व्हायचंय? हे ठरवलं तर माझ्या मते टेम्परामेंट आपोआप सांभाळलं जातं. मग हे टेम्परामेंट बिल्ड करत असताना, डेव्हलप करत असताना, तू म्हणाला तसा अनुभवाचा खूप मोठा भाग आहेच आहे. पण समजा आज सुदैवानं एखाद्या नवीन दिग्दर्शकाला चांगला ब्रेक मिळाला, हं, चांगली जबाबदारी मिळाली, तर ती टेम्परामेंट बिल्ड करण्यासाठी अनुभव त्याच्या गाठीशी नसेल, हं. पण तरीही ती बिल्ड करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी त्यानं स्वतःचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून रियाज काय करावा? अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं रियाज करायचा म्हणजे तू ज्या प्रोसेसमध्ये ज्या माणसाकडे, तुझ्या गुरुकडे काम केलंय, त्याला लागलेला ठेचा, हेच तुझं अनुभव किंवा हेच तुझं टेम्परामेंट हँडलिंगचं हे असू शकतं. म्हणजे जे मी केलं, तेच अमितनी केलं, तर चुकीचं आहे ना. हं, त्याच्याकरता माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना, मला लागलेला ठेचा, हा त्याला एक्सपिरियन्सच होता. तो फक्त ठेवला की नाही ठेवला एवढाच प्रश्न असतो. मला कळतंय ना, की अरे, माझ्या बॉसबद्दल असं झालं, माझ्या बॉसबद्दल असं, मी हे नाही केलं पाहिजे. तर मी तेच करून त्याच चुका जर मी करत असेन, तर मग मी मूर्ख ठरेन. बरोबर आहे. सो तुमच्या गुरुकडे तोच प्रॉब्लेम परत मी तिथे येतो, की कोणी नाहीच टिकत एका माणसाकडे आजकाल, की आम्ही काही वर्ष सलग एका माणसाकडे, मग काही वर्ष म्हणजे माझे 2-3 गुरु म्हणायला हरकत नाही. पण आम्ही काम सलग केलं. आम्ही असं आज इथे, उद्या तिथे असं नाही केलं कधी. म्हणजे मी देवधरांकडनं कंटेंट कसा काढायचा हे मी देवधरांकडनं शिकलो, तर माझं टेक्निक काही अंशी कैद कोजरवालचं होतं. ब मी मिक्स अँड मॅच आहे. पण आम्ही किमान 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष असं आम्ही एकत्र काम केलं. आता कोण आहेत असं सांगतो मला ज्यांनी की खूप वर्ष एका माणसाकडे काम हं. केलंय. जर तुम्ही असं केलं तरच तुम्हाला ते एक्सपिरियन्स मिळत जातात. जे बॉसच्या बाबतीत घडतं ते आपल्या बाबतीत घडू शकतं, की हे फक्त चांगल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. वाईट गोष्टी सोडायच्या पण असतात ना, की हे नाही करायचंय आपल्याला, हेही ठरवायला लागतं. बरोबर आहे. तुझ्याकडून ऐकताना नेहमी हे वाक्य खूप वेळा मी ऐकत असतो. मी ओरडाही खाल्लाय त्याबद्दल बऱ्याचदा, की मी टीम घडवण्यासाठी प्रयत्न करतो, की "येड्या तुझी टीम कुठे आहे?" करेक्ट. आणि त्याच्या मागचं मला तळमळही कळत असते, तुझे मुद्देही कळत असतात. वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर मलाच असं वाटतं, की अरे मीच रोज अजून शिकतोय, माझ्यातच अजून तुला हव्या तशा सुधारणा मी दाखवू नाही शकलो. मी दुसऱ्याकडून काय काय घडवून घेणार? पण हा मस्करीचा किंवा वैयक्तिक भाग आला हिला. हं, पण एका दिग्दर्शकानं चांगले लेखक घडवावेत, चांगले नट घडावेत, यासाठी प्रयत्न करणं आणि प्रत्येकाच्या कलानं त्या व्यक्तीला त्याच्या टेम्परामेंटनुसार पुन्हा एकदा समजून घेऊन त्याच्याकडून काम काढून घेणं, हं. हे खूप कमी जणांना जमतं. ज्याच्यापैकी तू एक आहेस, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. इतरही बरेच जण आहेत, ज्यांची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणी शांतपणे काढून घेतं. बरं, ते व्यक्तिसापेक्ष सुद्धा असतं. काही-काही बरोबर. लोकांना एक लातो के भूत बातों से नहीं मानते, तसं काही-काही लोकांना आवाज चढवूनच बोलावं लागतं. हेही बरोबर आहे. पण ते करण्यासाठी या सगळ्या डिपार्टमेंट्सचं मूळ शिक्षण सुरुवातीला घेणं गरजेचं आहेच आहे. हं. पण रोजच्या अनुभवानुसार ते शिक्षण एन्हान्स करत जाणं आणि त्याच्यातून स्वतः सुद्धा काही-काही गोष्टी शिकून कुठल्या गोष्टी शिकवण्याच्या आहेत, हे शिकणं, ह्याचं तंत्र काय असू शकतं? हे बघ मी तुला सांगू की शिकत आपण आयुष्यभर असतो. तूही शिकतोयस, मी अजून शिकतोय, की नवीन-नवीन गोष्टी. अरे, हे चांगलं होतं किंवा
कधीतरी आजही हेमंत सर बरोबर एखादा वाईट सीन बघून फोन करतात, "अरे काय आहे?" वगैरे असं म्हणून. त्याच्यापेक्षा हे केलं असतंस तर अरे त्याला असं होतं, की "अरे हां, हे खूप सोपं सांगितलं होतं याने. आपण उगाच अवघड केलं." सी काही वेळेला आपल्यावरती इतकं वर्क प्रेशर असतं, की आपल्याला सरळ मार्ग दिसत नाही. त्यावेळेला आपण काहीतरी वेगळंच करून ठेवतो आणि नंतर आपल्यालाही कधीतरी रिअलाईज होतं, की "अरे काय केलंय मी हे?" सो हा कामाचा पार्ट झाला. पण ना तू जे म्हणतोस ना, की मी कोणाला घडवत नाही. मी कोणालाच घडवत नाही किंवा मी तुझ्याकडनं काढून घेणं वगैरे माझं म्हणणं ना स्वार्थ आहे याच्यात. की दिग्दर्शक म्हणून माझा स्वार्थ काय असतो, की ना हा सीन जर असा लिहून घेतला याच्याकडनं ना, तर मी असं काहीतरी करू शकतो. त्यामुळे माझा सीन चांगला दिसेल किंवा ना मी ही मुद्दामून ह्याला 2 वाक्य जर टाकायला लावली ना, तर मला 2 शॉट्स हे चांगले मिळू शकतात. ह्या वाक्यांमुळे मला 2 शॉट्स चांगले मिळू शकतात. मला मूव्हमेंट नाही मिळत आहे. म्हणून जर हा सीन असा केला, तर ह्याच्यात एक वाक्य ॲड केलं, तर मला ही मूव्हमेंट मिळेल आणि माझं एक काहीतरी एस्थेटिकली शॉट्स बनतील. सो ना स्वार्थ असावा. सो जेव्हा मी तुला फोन करून सांगतो, "नाही रे, असं करूया किड्या," त्याला त्यात माझा स्वार्थ जास्त असतो. मी घडवण्याकरता नाही. मी ना माझ्या स्वार्थाकरता काम करतो आणि माझं हे परत म्हणणं आहे, की प्रत्येकाने ना आपापल्या स्वार्थाकरता स्वार्थ इन द सेन्स, की अ, वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने, हं. की स्वार्थ ठेवून जर काम केलं, की यार मला ना ते तू लेखक म्हणून जर तू केलंयस आणि एक बऱ्याच वेळेला, की तू एखादा सीन पाठवलं, "नाही, नाही, थांब मी जरा तो परत पाठवतो. एक हात मी मारतो परत त्याच्यावर. मला असं काही फार मजा नाही आलेली. तुला आहे ना वेळ?" "हां, आहे वेळ. पाठव." सो ते जे असतं ना, की आपण स्वतःला एक चेक करत राहणं, आपण स्वतःचं काम स्वतः थोडंसं जज करत राहणं, की काय करतोय मी? अरे, काय होतं ना, की अरे म्हणजे आपण आता मालिकांमध्ये बघतो, की सेम सीन्स असतात. आपण आता एक एवढ्या मालिका केलेला असतो. तर आज सेम सीन आहे, पण तो काय वेगळ्या पद्धतीने मांडणी करता येईल, ह्याचा जर तू विचार केलास, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, तर आपोआप नवीन गोष्टी मिळत जातात आणि ग्रॅज्युअली तुम्ही मोठे होत जाता. हं. मोठे होत जाता म्हणजे तुम्ही प्रगल्भ होत जाता. मोठं कधीच नाही होत. पण प्रगल्भ होत जातं थोडंसं, "अरे वाह! मस्त मजा आली." म्हणजे ना चिन्मय मांडलेकरनी मी शो करत होतो सारे तुझ्याचसाठी. चिन्मय मांडलेकर पटकथा लिहित होता आणि चिन्मयने एक मस्त सीन लिहिला होता, की हिरो-हिरोईन दोघं जण लग्नाच्या फोटोकडे बघून अख्खं पुढचं आयुष्याचं एक स्वप्न रंगवतायत. आणि त्यात त्यांनी एक तरतूब लिहिली होती, ह्या सीनवरनं बेडवरनं कोणी उठणार नाही किंवा उतरणार नाहीत दोघंही जण. तर माझं असं झालं, की झोपल्या-झोपल्या सीन कसा होऊ शकेल बेडवरती? की असे आडवे पडलेत, समोर फोटो आणि 6 मिनिटाचा सीन कसा होल्ड होणार? सो एक दिवस गेला, सीन आला लिहून मी वाचला. मला काही नाही मिळेना. म्हटलं, "ठीक आहे. सर हा सीन नको, आज नको. आपण उद्या करूया, परवा करूया." असं करत एक चौथ्या दिवशी, की आता करावं लागेल. परवाचा टेलिकास्ट नाहीतर काय टेलिकास्ट अडकतोय वगैरे. म्हटलं, "ठीक आहे, आज करूया हा सीन." आणि मला पण अंदाज होता. त्यामुळे मी थोडासा एक विचार करून आलो. तो सीन आम्ही नाटकासारखा बसवला. आपण नॉर्मली लाइटिंग करतो आणि मग मूव्हमेंट्स वगैरे हो. हे करतो. बेसिक मूव्हमेंट डिरेक्टर सांगतो वगैरे कॅमेरामनला, मग तो लाइटिंग करतो. मी म्हटलं, "आज लाइटिंग नाही होणार. सगळेजण जाऊन बाहेर बसा," म्हटलं, "निवांत चहा प्या." मी आर्टिस्ट आणि माझे असिस्टंट आम्ही होतो. मग नाही, नाही. हां, झोपा. मग काय होईल? हां, बोला. हां, मग 2 वाक्य थांबा. मग ना जरा तू टर्न कर. मग इथे तू टर्न कर. मग इथे उठून बस. असा करून तो 360 डिग्रीनी आम्ही बेडवरती मूव्हमेंट्स केल्या त्याच्या, सेट केल्या आणि तो सीन बनला. 40 मिनिटं माझी गेली. पण आता काय होतं, हे कोणी करत नाही. का करत नाही? तर एक ना प्रोडक्शन प्रेशर म्हणून असतं. माझं म्हणणं असतं ना, की नाही देत प्रोडक्शन पण प्रेशर. जर त्यांना कळलं, की अरे खरंच काहीतरी आहे ह्याच्यामध्ये. सो तो जर समतोल तुला सांभाळता आला, की मिनिट गेम आणि एक चांगलं काम, तर आय थिंक तुझ्या प्रश्नाचं उत्तर येईल तिथे, की करेक्ट बनत जातो किंवा बनवता येतात गोष्टी. म्हणजे शेड्यूलमधले कुठले सीन मिनिटं काढायचे आहेत, एक्झॅक्टली आणि कुठले कुठले सीन सीन एस्थेटिकली करायचे आहेत. एस्थेटिकली करायचे आहेत, कुठले सीन म्हणजे हे असेच गेले तरी चालतील आणि नाही, नाही हा सीन चांगलाच केला पाहिजे. हे ठरवता जेव्हा येईल ना, त्यावेळेला माझ्या मते, की तुम्ही जरा आलात असं म्हणू शकतो आपण. हे ठरवता आलं पाहिजे कारण इट्स अगेन हे बघ प्रोड्युसर्स बजेट्स काय आहेत आपल्याला आता माहिती आहे सगळे. सो प्रोड्युसर्स जगला तर आपण जगणार आहोत. ऑब्व्हियसली. तुमचं काम चांगलं असेल तरच चॅनल तुम्हाला हे करणार. सो ही तारेवरची कसरत आहे. ही गोष्ट सांभाळायची, ती गोष्ट सांभाळायची आणि त्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करायचंय. त्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करायचंय. सो प्रत्येकाने आपापलं काम जर चोख केलं ना, तर माझ्या मते
काही काही हे खूप सोपं आहे आणि ऍक्च्युअली सगळंच काम छान होईल. सगळंच काम छान होईल. त्यामुळे ना मी कोणाला घडवतो असं मी कधीच नाही म्हणणार. फक्त माझा स्वार्थ असतो, की अरे ह्याच्याकडनं कारण कधीतरी होतं ना, की अरे हा आर्टिस्ट ना ही रिएक्शन नाही देऊ शकत. ही नक्की दिग्दर्शकाने काढली असेल किंवा हे ना मस्त वाक्य आहे रे. म्हणजे हे टाळ्यांचं वाक्य आपण म्हणतो ना, की अरे हे हं. टाळ्यांचं वाक्य आहे लेखकाचं. हे असंच घ्या. ह्याच्यात तोडमोड करू नका. सुंदर वाक्य आहे असंच घ्या. सो ते ब्राउनी पॉइंट्स असतात ना, त्या ब्राउनी पॉइंट्स करता आपण सतत विचार केला गेला पाहिजे. आणि डेली सोपला तो होत नाही कारण अरे यार उद्या 22 सीन लिहायचे. माझं म्हणणं की 2 सीन चांगले लिहूया. सगळेच लिहूया पण 2 सीन असे लिहूया की जेणेकरून शांत झोप लागेल. शांत झोप लागेल. म्हणजे मी काल 18 सीन शूट केले. पण माझा एकच सीन चांगला झाला ज्याच्यामुळे मला छान झोप लागली, की ओके मी फक्त कारण आपण जर स्वतःला क्रिएटिव्हज म्हणवत असू, तर फक्त पर डे भरणं इज नॉट अ राइट थिंग. अगदी बरोबर. नॉट अ राइट थिंग. मग माझं म्हणणं की खूप आहेत फील्ड्स. तिथे तुम्ही जा, अंगठा लावा, छान 9 ते 5 बसा आणि घरी या. असे खूप फील्ड्स आहेत. सो अगेन तुझा पहिला प्रश्न जो होता, की इंडस्ट्रीकडे येताना असा जर तुमचा विचार असेल तर नका येऊ. नका येऊ. तुम्हाला खरोखर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर या. तू आता एक खूप छान मेमोरेबल सीन सांगितलास. खरं तर मी हा प्रश्न विचारणार आहे तुला, की म्हणजे मेमोरेबल सीन्सबद्दल. तो थोड्या वेळानं घेतो. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा असिस्टंट ह्या पायरीवरती येऊन मी तुला विचारतो, हं. की नटांसोबत सगळ्यात जास्त संपर्क सेटवरती येतो, तो असिस्टंट्सचा. हं. मग त्यांना सीन देणं असू देत, सीन समजावणं असू देत, कॉस्ट्युम्स देणं असू देत, सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा शूट सुरू असताना सुद्धा क्यू देणं, कॉस्ट्युम कंटिन्युटी सांगणं, ॲक्शन कंटिन्युटी सांगणं. बऱ्याच वेळेला मीही हा अनुभव घेतलेला आहे, की असिस्टंट आणि नट ह्यांच्यामध्ये एक विचित्र प्रकारची तणावाची दरी असते. हं. नवोदितांची असिस्टंट सोबत असतेच कारण तेही नवखे असतात. हं. खास करून काही सीनियर ॲक्टर्स असतात, त्यांच्यासमोर असिस्टंटच दबून असतात. काही मंडळी असतात ज्यांना तऱ्हेवर एक फिरकी घ्यायला सुद्धा आवडते. अगदीच. स्वभाव आहे आणि हो. गंमत आहे म्हणजे तीच आपल्या प्रोसेसची गंमत आहे. 16-16 तास काम एकत्र करत असताना करेक्ट. अशा गमती-जमती व्हायलाच पाहिजेत. पण अशा प्रसंगी असिस्टंट म्हणून आपण कुठलं भान बाळगलं पाहिजे? हे मुळात म्हणजे ना, की आपण जेव्हा सेटवरती असतो, म्हणजे आपणही काम केलं एकत्र, पण मैत्री ही सेटच्या बाहेर असावी. ती मैत्री, तुमचे कुठल्याही प्रकारचे रिलेशन्स जर सेटवरती अफेक्ट होत असतील ना, तर दॅट्स बॅड. ओव्हर फ्रेंडली होऊन जेव्हा तुम्ही काम करता ना, त्यावेळेला हे जास्त होतं. कारण सी बीइंग आर्टिस्ट म्हण किंवा काही, की काही लोकं खूप तू म्हटलास तसं छान रीतीने गप्पा मारतात. त्याचा डिसएडव्हांटेज समोरच्या माणसाने नाही घेतला पाहिजे, हं. की हा माझ्याशी चांगलं बोलतोय म्हणून मी खांद्यावरती हात टाकणं ही चुकीची गोष्ट आहे. मुळात माझं म्हणणं आहे, की असिस्टंट्सनी मेकअप रूममध्ये फक्त सीन समजावण्यापुरतं थांबावं किंवा कॉस्ट्यूम देण्यापुरतं थांबावं. इतर वेळ रेंगाळण्याचं काही कारणच नाहीये. खरंच काही कारण नाही. कारण असिस्टंटचा काळच तो असतो, की तुम्ही मॅक्सिमम जितका वेळ सेटवरती राहाल, तितकं तुम्हाला शिकायला मिळेल. हं. आताचे पोरं असिस्टंट्स रील बनवत असतात. मेकअप रूममध्ये फोटो काढत असतात. कारण त्यांना पोस्ट करायचं असतं. त्यांना दाखवायचं असतं, की मी काय काम करतोय सध्या. पण त्यांनी काम म्हणजे काम मिळू शकेल एक वेळ, पण काम तुम्हाला शिकता येणार आहे का? हं. आणि जी तेढ निर्माण होते ना, ते एका पॉइंटला अरे हा सारखा इथेच असतो. मग ह्या कंप्लेंट्स प्रोडक्शनकडे जातात. आणि मग त्या तेढ निर्माण होतात. अरे यार, की हा असं बोलला माझ्याबद्दल. आता बघतो मी. सो मग ती तेढ निर्माण होते. म्हणून म्हटलं ना, की ओव्हर फ्रेंडली न होणं कामाच्या ठिकाणी, प्रोफेशनल जितकं राहता येईल तेवढं राहणं हे आणि नाही होत आजच्या तारखेला हे फॉलो. खूप मी असिस्टंटना सांगायचा प्रयत्न करतो, पण नाही. कारण त्यांना त्यातच रस जास्त आहे. त्यांना ना कुठेतरी एक फॅमिली ग्रुपवरती रोज एक फोटो टाकायचा असतो, की आज मी ह्याच्याबरोबर होतो वगैरे. मी असिस्टंट असून तू बघितलं असशील, तुम्हाला असिस्टंट असल्यापासून म्हणजे असोसिएट असल्यापासून बघतो, आम्ही मी कधीच नाही. मला आवडच नव्हती. मला आत्ताही नाही. सहजासहजी काही झालं म्हणजे पार्टीज वगैरेचे आपले फोटो एकत्र निघाले तर अदरवाईज आपण कुठे सेटवरती अरे चल फोटो काढूया वगैरे. तुलाच का म्हणजे तुझ्या जनरेशनची जी आपण बाकीची नावं घेतली कोणालाच नाही त्यांचंही. कोणालाच नाही असं आवडत मग कित्येक फारसं, की लोकांची नावं मी इतकी वर्ष ऐकत आलो, ज्यावेळेला पहिल्यांदा सेटवरती जाऊन काम करायची वेळ आली, तेव्हा चेहरा बघितला आणि अच्छा हे नाव मी इतकी वर्ष ऐकतोय. पण म्हणजे स्वतःला प्रमोट करू नका असं माझं म्हणणं नाही. पण त्याच्या आधी प्रमोट करण्याएवढं काम शिका आणि मग प्रमोट करा. बरोबर आहे. आडात नाही तर हां. येणार. पण एवढं सगळं काम करत असताना ऑलरेडी प्रेशर आहे. जे आपण नकारूच शकत नाही ते आहे. त्याच्याशी डील करायलाच पाहिजे. टेम्परामेंट घडवलीच पाहिजे. हे सगळं तू सांगतोच आहेस.
पण तरी सुद्धा नटांमध्ये एक प्रकारची इन्सिक्युरिटी असतेच. नट हा स्वार्थी असावाच, असं आपण नेहमी म्हणतो, की माझं काम छान झालं, तर अख्खं प्रॉडक्ट चांगलं बनेल. करेक्ट. पण त्या पलीकडे ही स्पर्धेत टिकून राहण्याची इन्सिक्युरिटी ही प्रत्येकाला जशी दिग्दर्शकांना सुद्धा आहे. त्याबद्दल तुझं मत काय? हे बघ, इन्सिक्युरिटी मुळातच ना आपल्या फील्डलाच आहे. की आज काम आहे, उद्या नाहीये. बॅड पॅच तूही बघितलायस, हो. मीही बघितलायस. माझ्या मते आपल्या सगळ्याच सगळ्यांनीच बघितलं. सहकाऱ्यांनी बघितलं. पण ना आत्ताच्या पोरांमध्ये इन्सिक्युरिटी ही झालीये, की अरे हा म्हणजे मला काम पाहिजे. आणि ना नंबर गेम खूप झालाय. म्हणजे पूर्वी कसं होतं, की 10 दिग्दर्शक होते आणि लिमिटेड सीरीज होत्या. आता खूप माणसं झालीत आणि त्या मानानं शोज कमी आहेत. नवीन येणारे अजून खूप आहेत. इन्सिक्युरिटी काय येते? कारण आर्थिक गणित असतात. काय होतं, पटकन काहीतरी काम मिळालं, मग मी घर घेतो किंवा मी गाडी घेतो आणि मग माझा ईएमआय सुरू होतो. सो मला ना दुसरं काम ईएमआय करता करावं लागतं. हम्म. व्हिच इज नॉट अ बॅड थिंग. पण ह्याच्यामध्ये काय होतं, की ह्याच्यामध्ये आपण आपले रेम्युनरेशन कमी करून घेतो स्वतःचं. कारण तू जर एक अमाउंट सांगितली असेल, मी म्हणतो, "नाही, नाही, मी ह्याच्यापेक्षा ₹1000 कमी काम करतो." ह्यात आपण आपलंच नुकसान करून घेतोय. आपण दुसऱ्याचं नाही नुकसान करत आहे. आपण आपलं नुकसान करून घेतोय. कारण समोरच्याला कळतं, की ह्याला गरज आहे आणि हा एवढ्या पैशात करतो काम. पुढच्या वेळेला तुला तेवढ्याच पैशात काम मिळतं. पुढच्या वेळेला तुला पैसे वाढवून मिळत नाही. हम्म. कारण त्यावेळेला सांगितलं जातं, "अरे, मग तेवढे तर तो घेतो, त्याला देतो." दुसरी गोष्ट, की अ, आत्ता जी जनरेशन चालू आहे, मला माहीत नाही, की मी सगळ्यांबद्दल नाही बोलणार, पण बऱ्यापैकी लोकांकडे ना अगेन मी म्हणतो, की ना असोसिएट तयारच होत नाही. अगेन ही सिक्युरिटी, की अरे इन्सिक्युरिटी होते, की उद्या मला काढून ह्यालाच करतील का डायरेक्टर? जी आमच्या वेळेला कधीच नव्हती. हम्म. म्हणजे हेमंत सर काम करत असताना मला कित्येक वेळेला विचारलं गेलं, की "तू करशील का शो?" तर मी सांगायचो, की सरांना विचारा. ते म्हटले, तर मी करतो. हा कॉन्फिडन्स त्यांनाही होता. हा कॉन्फिडन्स त्यांनाही होता. जो अमितच्या बाबतीत कॉन्फिडन्स मलाही होता. अमितला आहे की नाही मला माहीत नाही आत्ता. कारण त्यांना जे डबल क्रॉस करायच्या ज्या गोष्टी सुरू झाल्या ना, तिथूनही इन्सिक्युरिटी वाढत गेली. सो त्याला काही नाही. त्याला म्हणजे आपण ना रॅट रेस अगेन जी वाईट आहे किंवा ना तुम्ही किती म्हणजे अरे तू ना सरांपेक्षा जास्त चांगलं काम करतोस. ह्याच्यावरती कोण बोलतंय आणि कसं? तुमचे कान कसे आहेत? तुम्ही हलक्या कानाचे असाल आणि तुम्ही भावले गेलात तर तुम्ही संपलात. सो नका करू हेच सांगेन मी परत-परत. म्हणजे की पटकन पुढे जायची जी गडबड आहे ना, तीच नडते ह्याच्यात सगळी. हुरळून जाऊ नये. आता आत्ताच्या जनरेशनबद्दल आपण खूप त्यांच्या वागणुकीमधल्या त्रुटींबद्दल भरपूर चर्चा केलीच. आत्ताच्या पुढच्या जनरेशनमध्ये ऑब्व्हियसली नाही, तू जनरेशन म्हणून मला म्हातारा करत चाललायस. ठीक आहे. ओके. तू आज दाढी ह्याला विसरलायस. पण ठीक आहे, आपण पुढची बॅच म्हणूया. बॅच नको. बोलूया. तर आपणही बघितलं, आपल्या आधीच्या बॅचनं पण आपलं कौतुक केलं, आपल्याला कॉन्फिडन्स दिला, म्हणूनच आपण पुढे येऊ शकलो. आपणही ते करणारच आहोत. तर ते करत असताना आज पुढच्या बॅचमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला शिकाव्याशा वाटतात? ऑब्व्हियसली त्यांचे पण काही प्लस पॉइंट्स आहेत. अशा कुठल्या गोष्टी तुला वाटतात, की हे काम आजकाल खूप छान चाललंय किंवा हा प्रकार नवीन छान आलाय, की ही गोष्ट या मुलांकडे चांगली आहे, जी आपण ह्या एजला सुद्धा किंवा ह्या टप्प्यावर आपण आत्मसात करावी? हे बघ, म्हणजे मला माहित नाही टेक्निकली मी मी असं अजूनपर्यंत असं पटकन इन्स्पायर वगैरे नाही आलेलो. पण ना सध्याच्या पोरांकडे ना विषय खूप चांगले आहेत. त्यांना ना एक्सप्लोर करायला आवडतात आणि ते विषय, की अरे हो रे, ह्याच्यावरती काहीतरी होऊ शकतं. ह्याची जाणीव ते तुम्हाला करून देतात. आपण ज्या काळातनं आलो ना, त्यावेळेला आपल्याला काही विषय होते डोक्यात, पण कधी अरे ह्याच्यावरती काय होणार? इथेच आपण संपलो. ह्याच्यावरती कोण करणार? सध्याची मुलं तशी नाही. सध्याची मुलं ना बोलतात. भले ते नाकारलं गेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. पण ते बोलतात, की "सर असं-असं ना एक डोक्यात आहे." आणि व्हिच इज व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. आणि मला म्हणून फार आवडतं, की म्हणजे मी मुद्दामून घेऊन बसतो, की बोला काय आहे? काय शॉर्ट फिल्म वगैरे काहीतरी करा रे, काहीतरी करा, असं मी कायम म्हणत असतो. म्हणजे आपण नाशिकला असताना मी हो. विद्याला वगैरे म्हणायचो, की "अरे, सुट्टीच्या दिवशी काहीतरी करूया आपण. वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी शॉर्ट फिल्म करूया. मी करतो पाहिजे तर खर्च वगैरे बाकीचे, पण करा." सो ना ते मला जाम आवडतं. कारण खूप विविध विचार त्यांना आहेत. त्यांच्याकडे
बरं खूप चांगली गोष्ट आहे, की म्हणजे बऱ्यापैकी लोक आहेत नेक्स्ट बॅचची पोरं पण किंवा नेक्स्ट जनरेशन ज्यांचं वाचन खूप चांगलं आहे. अ, म्हणजे विक्रमचंच उदाहरण सांगेन. हो. विक्रमचं उत्तम वाचन आहे. उत्तम वाचन आहे आणि वाचन असणं गरजेचं आहे. सो दॅट्स खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती आणि घाबरत नाहीत. म्हणजे सगळे असे आहेत. आम्ही म्हणालो असे आलेत सगळे. सो ती चांगली गोष्ट आहे. वाचनाचा तू खूप महत्वाचा मुद्दा सांगितलास. आज जी मुलं काही ग्रामीण भागातून प्रयत्न करतायत, छोट्या-छोट्या वेब सीरीज ते त्यांच्या स्वतःच्या YouTube चॅनलसाठी बनवतात, काही शॉर्ट्स बनवतात, शॉर्ट फिल्म्स बनवतात. त्यांना मेनस्ट्रीममध्ये यायची इच्छा तर नक्कीच असेल. तर ह्याच्यासाठी अभ्यासाचा एक महत्वाचं अंग म्हणून वाचन आणि कुठल्या-कुठल्या प्रकारचं वाचन? हे बघ कुठल्या प्रकारचं वाचन असं मी नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. तुम्ही बेसिकली माझं म्हणणं काय वाचनामुळे काय होतं तर तुमचे शब्द तुमचा शब्दकोश वाढतो. तूही कोल्हापूरचा आहेस, मी कोल्हापूरचा आहे. आपण बऱ्याच वेळेला कोल्हापुरीमध्ये बोलतो. कोणी नगर भाषेत बोलतं. मला ना मराठी भाषा ही अशीच असावी किंवा प्रमाणात असावी ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. प्रत्येक भाषेचा एक गोडवा आहे आणि माझं म्हणणं आहे की त्यांनी त्या भाषेचा अभिमान बाळगावाच. की अरे मी इथे आलो आणि अरे हा कसा बोलतो. मी कसंही बोलतो. मी माझं काम चोख करतोय ना. वाचावं का? दिग्दर्शक व्हायचं असेल तर का वाचावं? तर तुम्हाला ना कधीतरी एखाद्या आर्टिस्टला शब्द अडतो किंवा कन्स्ट्रक्शन अडतं, की नाही रे बसत आहे. हं. काहीतरी जरा वेगळं देऊ शकशील का? त्यावेळेला तुमच्याकडे शब्दकोश पाहिजे. हं. म्हणजे माझा प्रश्न मी थोडासा आणखीन फोड करून विचारतो. हं, उदाहरण म्हणून सांगतो, की मी जेव्हा संवादलेखन करायला लागलो, त्यावेळेला मी पुन्हा एकदा व्यक्ती आणि वल्ली वाचलं. हं. पुन्हा एकदा दमा मिरासदार वाचले, पुन्हा एकदा शंकर वैद्य वाचले. कारण लहजा, बरोबर. स्वभाव, प्रत्येकाची विचारसरणी कशी शब्दात मांडावी यासाठी मी केलेला एक्सरसाइज होता. तसा दृश्यात्मक स्वरूपात एखादी संहिता मांडताना हं. दिग्दर्शक म्हणून कुठली काही अशी पुस्तकं आहेत का? काही लेखक आहेत का? किंवा काही सिनेमे असतील, काही हे बघ सीरीज असतील? पुस्तकं खूप आहेत. मी केलेला एक्सरसाइज सांगतो हं, माझ्या आयुष्यातला. अ, 2 गोष्टींकरता. मी अगेन कोल्हापूर मराठी मीडियममधून शिकून आलेलो. मी पुण्यात आलो 11वी इंग्लिश मला नोट्स लिहायला जमायचं नाही. कारण इंग्लिशमध्ये मला आधीच इंग्लिश असं होतं, त्यात ते नोट्स वगैरे जमायचं नाही. सो माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, की "तू रोज ना इंग्लिश पेपरमधले 20 शब्द काढ आणि त्याचे अर्थ लिह." हं, सो ते 20 शब्द करत, करत, करत माझी व्होकॅब्युलरी वाढली. व्होकॅब्युलरी वाढल्यानंतर आपोआप कम्युनिकेशन सुधारलं. आजही माझं ग्रॅमॅटिकल इंग्लिश फार चांगलं नाहीये. पण मी इतका फ्लुएंटली बोलू शकतो कारण माझ्याकडे शब्दकोश चांगला आहे. त्यामुळे समोरच्याला मी विचार करायला वेळ देत नाही, की मी ग्रॅमॅटिकली बरोबर आहे की नाही. ते निघून जातं. फिल्मचा अभ्यास करताना मी काय करायचो, एक ना ब्लाइंड ट्रॅक नावाचा प्रकार असतो. हं. ब्लाइंड लोकांसाठी. सो मी एक फिल्म घ्यायचो, जी मी ब्लाइंड ट्रॅकवरती ऐकायचो, डोळे बंद करून शांतपणे. मी माझं एक चित्र उभं करायचो, की काय, की हा सीन जो ऑडिओ असतो ना त्याच्यात सगळा, की त्याच्यात डिस्क्रिप्शन, बस आली, दरवाजा उघडला, एक सुंदर मुलगी उतरली. सो ना एक आपलं व्हिज्युअल तयार करायचं. मग ना परत जायचं आणि तो सीन बघायचा, की आपण काय विचार केला होता? मी काय विचार केला होता, की क्रेन येईल का? हं. इथे काय केलंय? ट्रॅक केलाय का? सो हा एक अभ्यासाचा स्वरूप झालं. हे करूच शकतो आणि हे जे मी आजही करतो, जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेला, की एक्सपेरिमेंट आहे ना. हो. ही एक्सपेरिमेंट आता खूप आहेत अशी करायला. कारण माझ्या वेळेला YouTube वगैरे काही नव्हतं. आता तर खूप आहे. सो आता कुठली गोष्ट तुला जर एखादी गोष्ट येत नसेल, तर तू तू येत नाहीये म्हणायची गरजच नाहीये. तू 5 मिनिटं साइडला जाऊन Google किंवा एआय किंवा YouTubeवरती जाऊन ट्युटोरियल्स. ओके असं म्हणू शकतोस. ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. पण ते शिकण्याची आवड पाहिजे मुळात. सो मी परवा एकाला विचारलं, "अरे क्लॅप दे." "सर मला येत नाही." मी म्हटलं, "अरे टेलिव्हिजनला क्लॅप फक्त पकडायची असते. त्यात येण्यासारखं काही नाहीये." म्हटलं. पण हे जे उत्तर येतं ना, की येत नाही. आमची हिंमतच नव्हती रे कधी येत नाही. कारण नाही म्हटलं आणि काढून टाकलं तर ही भीती होती. जी चांगल्या रीतीची इन्सिक्युरिटी होती, की नाही म्हटलं तर काढून टाकतील. नको. काहीतरी प्रयत्न करू. हे काय? कसं काय? करून 4 चौकशा करून हो, हो. भले 4 शिव्या खाऊ, पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आपल्या क्षेत्राबद्दल आणखीन एक थोडासा इन्सिक्युअर करणारा मुद्दा, जो नटांच्या बाबतीतही बऱ्याचदा होतो, लेखकांच्या बाबतीत होतो. टेलिव्हिजनच्या बाबतीत खास करून दिग्दर्शकांच्या बाबतीत होताना मी बऱ्याचदा बघितलाय, तो म्हणजे टाइपकास्ट होणं, शिक्का बसणं. हं. ॲब्सोल्युटली. हे बघ काय होतं ना, की
तू अभिनेता म्हणून एखादा कॉमेडी रोल करतोस जो वाचतो आणि मग होतं की चला हा ना अरे कॉमेडी रोल अरे कौस्तुभ दिवाणला बघू कामामुळे काम मिळतं बट ऑब्विस आहे चांगलंही आहे वाईटही आहे की मला बेसिकली काय आवडतं किंवा मी कुठला आहे हे कोणतरी दुसरं ठरवतं हा वाईट पण आणि पण एखाद्या कामामुळे का होईना काम मिळत राहतं हा चांगला मुद्दा त्यातला म्हणजे जसं की ड्रामा म्हणजे ड्रामा एक देवयानी केल्यानंतर ड्रामा म्हटलं की अरे अवधूतला विचारा पण खरं तर माझा रोमॅन्टिक किंवा मला रॉमकॉम हा माझा खूप जवळचा झोन आहे आणि तो मला खूप चांगल्या रीतीने आवडतो मला एक्सप्लोर करायला आवडतं कालांतराने मिळाल्या म्हणजे पोस्ट ऑफिस मिळालं हो सारे तुझ्यासाठी मिळालं पण ते मिळण्याकरताना मला खूप वेळ गेला ह्याला पण कोणाला दोष द्यायचा कारण काय असतं ना की जी वेळ आली तेव्हा मी थांबवलं स्वतःला जेव्हा माझ्याकडे एक मला घर चालू शकतं असं जेव्हा वाटलं ना तेव्हा मी थांबवलं होतं स्वतःला की नको ना मी जरा काहीतरी वेगळं करेन ते थांबणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या फायनान्शियल स्टेटस वेगवेगळे आहेत सो बरोबर आहे आपण कोणाला काही त्याच्यात दोष देऊ शकत नाही जे लोक आपल्याला काम देतात त्यांनाही आपण दोष नाही देऊ शकत कारण शेवटी ते काम त्यांनी बघितलं आणि त्यांना ते आवडलंय त्या स्वरूपाचं दुसरं आलं तर आपल्याला तेच ऑफर करणार सो या चॅनलला पण मी दोष नाही देणार मी कोणाला प्रोड्युसर्सना दोष नाही देणार पण स्वतःला कुठेतरी थांबणं कळलं पाहिजे एक ब्रेक घेणं गरजेचं असतं की मी थांबतो म्हणजे मी एक शो सोडून पोस्ट ऑफिस केला जो मला लाईफ टाईम करता मिळाला हो मी वर्षभराचा एक शो सोडला त्याच्याकरता आणि ज्याच्या मला खूप जणांनी मूर्खात काढलं होतं इन्क्लुडिंग माझ्या बायकोनी की अरे एक वर्षभराचा शो सोडून तू का 40 एपिसोडचा करतो पण ते कळलं पाहिजे तुम्हाला तुमच्या स्टेजेसवरती तुमच्या तुमच्या टप्प्यावरती की नाही नाही हे महत्वाचं आहे पंडित सत्यदेव दुबेंचंच वाक्य आहे म्हणजे जे त्यांनी नटासाठी म्हटलेलं होतं पण हे खरं तर सगळ्या सगळ्यांसाठीच आहे प्रत्येक कलाकारासाठी आहे की नाही म्हणता यायला पाहिजे आणि थांबायचं कुठे हे पुढे कळलं कळलं पाहिजे पाहिजे सो आपला आजचा हा चर्चांचा सगळा प्रपंच थांबवण्याच्या आधी मला तुला फक्त एवढं विचारायचं आहे जो मी मगाशी मुद्दा विचारणार होतो की तू एका सीनचं उदाहरण मगाशी दिलंस हम्म, जे तू स्वतः केलेला होतास आता तुझ्या समकालीन असो किंवा इतर कोणी असो हम्म. सुंदर सीन होता आणि तो सीन बघताना खूप शिकायला मिळालं दिग्दर्शक म्हणून असे काही सीन सिनेमे सिरियल असं स्पेसिफिक नाही सांगता येणार पण हा म्हणजे किंवा कुठल्या एका दिग्दर्शकाची शैली देवधर सर नक्कीच म्हणजे फॉर दॅट मॅटर सुहासिनीचे पहिले 20 एपिसोड्स हो हो म्हणजे ती अ, मला जेव्हा देवधरांनी विचारलं होतं ना, मी त्यांना म्हटलं होतं की मला सिरियल नाही करायची तर ते मला बोलले होते का म्हणलं ना सर सिरियल ना धाप धाप मजा नाही म्हटलं तर मला त्याच्यानं एक हे ठरव ते म्हणजे सिरियल का नाही फिल्म सारखी करू शकत म्हणजे आणि त्याचं मला प्रत्यंतर मिळालं सुहासिनी आणि सुहासिनी हे उदाहरण तर तू अगदी रिसेंट घेतोय म्हणजे हे सांगायचा मुद्दा हा आहे की सुहासिनी ही काही खूप बाबा आदमच्या जमान्यातली नाही serial नाही नाही. ही या हो धकाधकीच्या हो हो शेड्यूलमध्येच केलेली धकाधकीच्या सिरियल होती ती आपण धकाधकीच्या ह्याच्यातच केलेली होती म्हणजे पण त्याच्यात सुद्धा चांगलं काम होऊ शकतं एक्झॅक्टली आणि एस्थेटिक्स काय होते किंवा ब्लॉकिंग काय होतं म्हणजे तो मला अजून एक सीन सरांचा आठवतोय की तो भोरचा एक ब्रिज आहे वॉकिंग ब्रिज आहे लाकडाचा जुना त्यांना 35 फूट क्रेन आम्ही मध्ये पाण्यात लावली होती आणि सीन होता की इकडनं बाप्पा जोशी आणि तुषार दळवी येऊन त्या ब्रिजच्या मध्ये भेटतात म्हणजे ना व्हिज्युअल बनवू शकतो आपण सिरियललाही हे त्या माणसाने मला पटवून दिलं ज्याच्यामुळे मी आजपर्यंत डेली सब करतोय So, तो एक सीन फिल्म्स तर यार फिल्म्सची लिस्ट आहे आपल्याकडे आपण आपण कायमच बोलत असतो म्हणजे किती सांगायचं आणि किती नाही असं होतं तेव्हा तसं नाही पण काही काही गोष्टी मनात घर करून जातात त्यातलं म्हणेन तर मी देवधरांचं एस्थेटिकली टेकिंग वॉज की अमुक एखादी गोष्ट फोरग्राऊंडला का ठेवली पाहिजे त्याचा सीन्सची कसा रिलेट मिळू शकतो हे त्यांनी मला शिकवलं आणि सगळ्या गोष्टी ते म्हणतात की आपल्या आजूबाजूला असतात फक्त आपल्याला ना ते कधी वापरायचं हे कळलं पाहिजे किंवा कॅरेक्टर्स सेट करताना पण तुम्हाला कसं सुचतं की ह्याला आपण असं करूया ते म्हणे अरे अरे हे बघ ना आजूबाजूला आहे सगळं म्हणजे रेशीम गाठीला एक सीन त्यांनी केला होता आणि डबल युनिट होता मला माहित नाही तर तो म्हणजे ललितचा आणि डॉक्टर गिरीश ओकांचा सीन होता की ललित जस्ट ड्रिंक करून आलेला असतो आणि त्याचे वडील म्हणतात जेवलास का तो माझाच एक सीन होता हे मी माझ्या बाबांबरोबर झालेला किस्सा होता जो मी त्यांना सांगितला होता ते म्हणे बघ हे असं कामी येतं
कान उघडे पाहिजेत आणि डोळे उघडे पाहिजेत. तुम्ही बघत राहा, तुम्हाला आपोआप कॅरेक्टर सापडत जातात. ते वापरायचं कुठे हे कळलं पाहिजे फक्त. आता एक शेवटचा पण जरा मजेदार प्रश्न मी तुला विचारतो. अगेन कमिंग बॅक टू द कॅप्टन ऑफ द शिप का पोझिशन. एखाद्या कलाकृतीला जेव्हा दिग्दर्शक म्हणून नाव जातं, ते बघतानाची भावना काय असते? फर्स्ट टाइम जेव्हा तुमचं दिग्दर्शक म्हणून नाव लागतं किंवा असिस्टंट म्हणून पूर्वी नावं यायची, त्याच्यात मजा होती. फर्स्ट टाइम दिग्दर्शक लागताना प्रचंड भीती असते. कारण पहिला एपिसोड, पहिला चित्रपट, तुमचं नाव येणार आहे आणि त्याच्यावरती तुमचं पुढचं अख्खं आयुष्य टाळणार आहे. काही लोक तुम्हाला खूप शिव्या देणार आहेत, काही लोक खूप प्रेम करणार आहेत, पण कसं घेताय तुम्ही त्याच्यावरती. आता पूर्वी खरंच खूप कौतुक व्हायचं, कारण ना दिग्दर्शकाला काहीतरी म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये पण किंमत होती. आता टेलिव्हिजनच्या दिग्दर्शकाला तशी किंमत राहिली नाहीये, त्यामुळे कोणी नावं फारशी बघत असतील असं मला वाटत नाही. पण आवर्जून काही फोन येतात आणि त्याला काही वेळेला बरंही वाटतं. आणि काय मुळात म्हणजे टेलिव्हिजनला जेव्हा नाव लागलं ना, ते एक आई वडील म्हण, बायको म्हण किंवा मुलगी म्हण, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असतो. कारण त्यांच्या मते ना म्हणजे तुला माहितीच आहे की बिंग दिग्दर्शक सकाळी जे आम्ही निघतो ते 16 तासांनी घरी परत येतो. फक्त जेव्हा तर एवढं काय करतो किंवा अरे 20 मिनिटं तर असतात, ते बघायला तुम्ही 16 तास का काम करतात, हे जे प्रश्न असतात ना, त्याचं उत्तर की एक तर टायटल बघून जेव्हा बायको फोटो काढून पोस्ट करते किंवा आई फोटो काढून पोस्ट करते ना, तिथे असं होतं की ओके ठीक आहे फाईन, म्हणजे यू आर हॅपी. असं तो सो इट्स ऑलवेज म्हणजे गुजबम्स. मला किती प्रोजेक्ट केले तरी माझा पहिला टेलिकास्टला मी तंतरलेलो असतो. मी कधीच बघत नाही. मला असं असतं की हा हा जाऊ देत फक्त आजचा दिवस. हा चांगला जाऊ देत, पुढे बघू आपण. क्या बात आहे अवधूत. इतक्या वर्षांची आपली ओळख, पण आज तुझ्याकडून खूप काहीतरी वेगळं आणि नवीन शिकायला मिळालंय आज. त्यामुळे मी तर प्रचंड खुश आहेच. अर्थात स्वार्थ आपला. पण इथून पुढे तुझेही आणखीन भरपूर प्रोजेक्ट येऊ देत, म्हणजे परत मलाही काम मिळेल, पुन्हा एकदा स्वार्थ. पण खरंच अशा तळमळ असलेल्या आणि छान समजूत असलेल्या मंडळींचीच आपल्याला गरज असते. आणि आपणच हे माध्यम पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. प्रेक्षकांचाही त्याला कायम सपोर्ट असतो. चांगलं काम झाल्यानंतर ते कौतुक करतातच अर्थात. तर अशी संधी वारंवार आपल्याला मिळत राहो, इतरांनाही मिळत राहो. आणि आपण सगळे काय म्हणतात त्याला, अवघे धरू सुपंथ. अजून काय. खूप काम यावं, सगळ्यांनी खूप काम करावं, इंडस्ट्री खूप रीतीने फ्लरिश व्हावी. येस. तर आजच्या या भागासाठी एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी तू आवर्जून आलास, त्याबद्दल खूप खूप मनापासून आभार पुन्हा व्यक्त करणार नाही, कारण आपली मैत्री आहे. आभार व्यक्त केले तर उगाचच फॉर्मॅलिटी होईल. त्याचं एक टोकन म्हणून आमचं जाई काजळ परिवार आणि स्मृतिगंध परिवार याच्यातर्फे ही छोटीशी भेट आहे, त्याचा तू स्वीकार करा. धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आमचे इतरही भाग इंटरनेटवरती उपलब्ध आहेत, फेसबुकवरती, यूट्यूबवरती. तेही बघा, त्याच्याही प्रतिक्रिया द्या. आणि अशाच नवनवीन व्यक्तिमत्वांच्या बद्दल आणि वेगवेगळ्या कलेच्या अंगांबद्दल जाणण्यासाठी पाहत रहा आभाळाची माणसं. त्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.